समता, ममता, प्रेम, बंधुता या मानवीय गुणांची बैठक देणारे सगळे सूफी आणि बहुजनवादी संत, सगळ्या धर्माचे समतावादी संत, त्यांना अभिवादन करतो. त्यापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी जे सूत्र मांडले करुणा, मैत्री, बंधुतेचे, त्यालाही आमच्यावरून अभिवादन करतो. पुढे येत असताना बहुजनांचे नायक महात्मा ज्योतिबा फुले यांनासुद्धा अभिवादन करतो. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून भारतीय लोकशाहीची बीजमूल्ये रुजविण्यासाठी अंगावर शेण घेणारी, घाण घेणारी, दगडांचा मारा सहन करणारी माई सावित्रीबाई फुले यांनासुद्धा अभिवादन करतो. परंतु माई सावित्रीबाईची एक कविता आहे छोटीशी, की नसते जर लिजिट साहेब आणि गफ्फार मुन्शी बेग तर ज्योतिबा महात्मा ज्योतिबा झाले नसते. म्हणून भारतीय संस्कृतीचा विचार करीत असताना कोणतीही क्रांती, मग ती सांस्कृतिक असो, राजनैतिक असो की कोणतीही असो, एकटा माणूस कधीच करत नाही. मग ते सिद्धार्थ गौतम बुद्ध असो, ईसा मसीह असो की पैगंबर असो की कोणी असो, एकटा माणूस कधीही क्रांती करत नाही. तत्कालीन परिस्थितीशी झुंजणारा समाज आणि त्या समाजातील अनेक लोक, अनेक हात, अनेक संस्था त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतात आणि त्यांच्याच सहकार्याने पुढाकार घेऊन तो व्यक्ती क्रांती करीत असतो. तो केवळ क्रांतीचा मुहूर्त असतो, क्रांती एकटा व्यक्ती कधीच करीत नसतो. म्हणून क्रांतीच्या समग्र अशा त्या कोशालाच आपण लक्षात घेऊन वर्तमानाच्या स्थितीमध्ये नेमकं जे घडत आहे त्याला योग्य उत्तर देऊ शकू. सावित्रीबाई फुले म्हणतात की नसते जर लिजिट साहेब आणि गफ्फार मुन्शी बेग तर ज्योतिबा महात्मा ज्योतिबा झाले नसते. याचा शोध घेत असताना आता सत्यशोधक जो सिनेमा आला निश्चितच तुम्ही पाहावा, कारण सत्यशोधक चित्रपटामध्ये जी मांडणी झालेली आहे ती मागल्या 20 वर्षामध्ये मी करतो आहे. मी स्वतः महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक पात्रीप्रयोग करीत होतो, माझा लिहिलेला तो, आणि त्याच्यातला 80% भाग हा सत्यशोधक या चित्रपटामध्ये आलेला पाहून माझा ऊर 256 इंच छातीचा झाला. महात्मा ज्योतिबा फुले 4थ्या वर्गात असताना पुरोहितवाद कोणत्याही धर्माचा असो सर्वात खतरनाक आहे. या देशाचा सत्यानाश आणि मानवीय मूल्यांचा सत्यानाश जर कुणी केलेला असेल तर ते पुरोहितवादानं केलं. तो केवळ हिंदू धर्मातील पुरोहितवाद नाही, पोपांनी काय केलं, पोप संस्कृतीनं काय केलं, मुस्लिमांमधील आलिमांनी काय केलं, जैनातील त्यावेळेच्या प्रमुखांनी काय केलं, हा सगळा जर आपण परिवेश जर पाहिलात, एका पुरोहितवादाशी या देशातील समतामूलक संस्कृतीची, समतामूलक चळवळीची, नीट संघर्षाची मांडणी आहेच, ती आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. 4थ्या वर्गात महात्मा ज्योतिबा फुले शिकत असताना पुरोहित वर्ग गोविंदराव फुल्यांकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही शिकवू शकत नाही, कारण धर्माने ते बाद केलेला आहे. ज्या जातीचे आहात त्या जातीचे व्यवसाय करा, शिकवाल तर हा धर्मद्रोह असेल. काय या धर्मद्रोहाची शिक्षा? जातीच्या बाहेर करू नव्हे, तुमच्यावर बहिष्कार टाकू, तुम्हाला चिताही मिळणार नाही, स्वर्गात जाण्याचं तर सोडा, तुम्हाला गिधाळं आणि कुत्रंसुद्धा खाणार नाही. एवढी भयानक धमकी दिल्यानंतर गोविंदराव घाबरतात आणि ज्योतिरावांना शाळेतून काढून घेतात. किती वर्ष ज्योतिबा शाळेत गेले नाहीत? 1.5 वर्ष ज्योतिबा फुले शाळेत गेले नाहीत. मग काय केलं? पुरोहितवादानं किंवा धर्म संस्कृतीनं सांगितल्याप्रमाणे भाजीपाला विकत होते. 1.5 वर्ष ज्योतिबा फुल्यांचा वाडा आणि ज्योतिबा फुल्यांचा घर, वाडी आणि घर याच्या मधात एक कोठी होती, ती गफ्फार मुन्शी बेगची. गफ्फार मुन्शी बेग त्या काळचे उर्दूचे जाणकार, अरबीचे जाणकार, फारसीचे जाणकार आणि इंग्रजी उत्तम बोलणारे शायर होते, लेखक होते, साहित्यकार होते आणि निबंधकार होते. त्यांच्यासोबत लिजिट साहेब येऊन चर्चा करायचे, धर्मावर चर्चा व्हायची, वेगवेगळ्या संस्कृतीची चर्चा व्हायची. ज्योतिबा लहानपणी आपल्या वाडीतील फुलांची टोपली घेऊन गफ्फार मुन्शी बेगकडे जायचे, त्यांच्याकडे बसून तीही चर्चा ऐकत होते आणि मुक्त संचार होता ज्योतिबा फुल्यांचा. म्हणून ज्योतिबा फुले आपल्या समग्र वाङ्मयामध्ये एका ठिकाणी म्हणतात की मला समतेचे बाळकडू जिथून मिळाले ते माझे मित्र हे सगळे 18 पगड जातींचे होते, म्हणून मला समतीचे बाळकडू तिथनं मिळाले. आणि खास म्हणून एक नमूद करतात
की माझे जास्तीत जास्त सहकारी मुसलमान होते. आजही त्या वाड्याच्या आजूबाजूला मुसलमानांची भरपूर वस्ती आहे. मी अनेकदा पुण्याला गेलो आणि त्यांना विचारलं, ज्योतिबा फुले इनका इतिहास तुम्हें मालूम है क्या? मुसलमानांना माहीत नाही. अनेकांना विचारलं, त्यांना पत्ता नाही. मला इथं वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण मला मुसलमानांची मानसिकता माहीत आहे. पण पुढं गेल्यावर अनेक फुलांच्या दुकानात विचारलं की फुलांबद्दल काय माहिती आहे? ते फुलवाले म्हणतात की नाही मालूम. इथं दुःख होतं. मग ज्योतिबा फुले फुलांची टोपली घेऊन जायचे. अनेक दिवस आले नाहीत. शोध घेतला आणि गफ्फार मुन्शी बेगनी खबर पाठवली ज्योतिबाला की तू ये मला भेट. ज्योतिबा आले आणि काय झालं, तू येत का नाही आहे? नाही, मला शाळेतनं काढून टाकलं आणि मी भाजीपाला विकतो आहे. तेव्हा गफ्फार मुन्शी बेग हे गोविंदराव फुल्यांकडे गेले आणि म्हणाले की एवढा तल्लख बुद्धीचा हा मुलगा की आम्ही चर्चा करत असताना त्या चर्चेत प्रश्न विचारण्याचं धारिष्ट आहे याचं, आणि त्या प्रश्नांचा क्लिअरन्स जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत हा थांबत नाही. आणि जे काही आम्ही आज चर्चा केलेली असेल 6 दिवसानंतर कधी आला तरी त्याचे संदर्भ तो शोधतो. एवढ्या तल्लख बुद्धीचा मुलगा, त्याला शाळेमधनं का काढलं? तेव्हा त्यांनी सांगितलं की पुरोहित आले होते आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण देणं आमच्या धर्मात बसत नाही. तेव्हा गोविंदराव फुल्यांना ज्योतिबांच्या देखत गफ्फार मुन्शी बेग म्हणाले, जो धर्म शिक्षण देत नसेल तो धर्मच कसा असू शकतो? धर्माचं पहिलं कर्तव्य आहे शिक्षण देणं, वाईट नव्हे, चांगलं, नैतिकतेचं. जर मानतच असाल धर्म तर तोच धर्म जो नैतिकतेचा, जो चांगला बंधुभावाचा, जो चांगला शिक्षण घेण्याचा हुकूम देत असेल, तशी व्यवस्था करत असेल. तेव्हा त्यांनी सांगितलं माझा धर्म इस्लाम आहे. कुराण उघडलं की पहिली आयत येते, इकरा बिस्मिकल लजी, की उठ मानवा शिक, त्या ज्ञानाला प्राप्त कर जे लेखणीनं ईश्वरानं तुला दिलंय. आता मौलानांना हे जास्त समजत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे, तो भाग त्यांचा आहे. माझा धर्म असा शिकवतो. मग शिक्षण देणं हे धर्मानं कसं वाईट असू शकतं? नाही, तुम्ही ज्योतिबाला पाठवा. तेव्हा दुसरा प्रश्न गोविंदरावांनी केला की मला पुरोहितांनी दुसरा प्रश्न असा टाकलेला आहे की जे जे कृष्णांच्या शाळेत शिकतात ते धर्मभ्रष्ट होतात, ते धर्माच्या विरुद्ध वागतात. त्यामुळं धर्मभ्रष्टतेपेक्षा धर्मात राहणं चांगलं. तेव्हा गफ्फार मुन्शी बेगनी, आता हे कुठं मिळतील संदर्भ? ज्या उर्दूला बाद करून टाकण्यात आलेला आहे त्याचे योग्य संदर्भ आपण तपासलेत, ज्या फारसीला बाद करून टाकण्यात आलेला आहेत त्याचे संदर्भ योग्य तपासलेत तर तुम्हाला हे सगळे संदर्भ मिळतील. माझी पुस्तक आलेली आहे, बहुजनांचा इस्लाम स्वीकारण्याचा इतिहास, 3री आवृत्ती संपली. अनेक टीका झाल्यात. नागपूर माझं गड आहे. नागपूर हा RSSचा सुद्धा गड आहे. अनेक वर्तमानपत्र आणि त्यांच्याकडे अनेक प्रसार साहित्य आहेत. तिथनं हल्ले झालेत. म्हटलं एक संदर्भ खोडून काढा, जावेद पाशा व्याख्यान देणं बंद करेल, RSSची शाखा जॉईन करेल. पण एकही संदर्भ खोडता आले नाहीत, कारण ते संदर्भ 7व्या शतकातले, 8व्या शतकातले, 9व्या शतकातले फारसीच्या संदर्भ ग्रंथांमधून घेतलेले आहेत. आणि फारसीचे संदर्भ ग्रंथ शोधत असताना मला डॉक्टर सैफुल्ला म्हणून हिस्लॉप कॉलेजचे फारसीचे प्रमुख, त्यांच्याकडे जेव्हा गेलो, 80 वर्षाचा म्हातारा थरथर कापत होता. म्हटलं आसा मेरा संशोधन का विषय है, मुझे संदर्भ चाहिए. त्याच्याकडे 4 अलमाऱ्या, प्रत्येक अलमाऱ्यावर जाडं साचलेलं, अनेक पुस्तकं हात लावल्यावर गळून पडणारी. डोळे भरून आले त्या माणसाचे आणि म्हणाले की जवानी चली गई, अब बुढ़ापे में एक जावेद पाशा आया जो बोल रहा है कि अलमारियों के तरफ, किताबों के तरफ देखना है. माझ्या समाजाचं दुखणं वेगळं आहे. माझ्या समाजाचं दुखणं वेगळं आहे. शिकतच नाही, वाचतच नाही, म्हणून त्याच्या विरुद्ध काय चाललंय हेही त्याला कळत नाही. बसल्या बसल्या आमचा बाबा पठाण हाजी झालेला आहे, कोणत्याही पापाचं काम करत नाही, पण अख्ख्या जगाचा विलन बनतो, कारण त्याला कळतच नाही त्याला विलन बनवणारी व्यवस्था कशी आहे, अभ्यास नसल्यामुळं. ते म्हणले सैफुल्ला साहेब की पहिल्यांदा तुम्ही आलात, चला शोधूया. त्यांनी 3 ते 4 महिने बसून फारसीचं हिंदीमध्ये भाषांतर करून ते संदर्भ मी दिलेत. गोविंदराव फुले जेव्हा म्हणतात की ख्रिश्चनांच्या मिशनरीमध्ये शिकल्यानंतर भ्रष्ट होतात, तेव्हा गफ्फार मुन्शी बेग सांगतात की गोविंदरावजी, आज जेवढे इंग्रजांच्या ऑफिसेसमध्ये, कार्यालयामध्ये ऑफिसर्स आहेत, 99% आमचे ब्राह्मण बंधू आहेत. आणि हे ब्राह्मण बंधू कोणत्याही कुलांमध्ये शिकलेले नाहीत, कोणत्याही आश्रमामध्ये जाऊन शिकलेले नाहीत. जेवढे डेप्युटी कलेक्टर आहेत, जेवढे कलेक्टर आहेत, जेवढे तहसीलदार झालेत, जेवढे मोठाले बाबू झालेत, जेवढे सरकारी पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये अधिकारी आहेत, हे सगळे ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये शिकूनच झालेले आहेत. ते शिकल्यानंतर जर अधिकारी बनत असतील तर ज्योतिबा शिकल्यानंतर भ्रष्ट कसा होईल?
भ्रष्ट होत नाही. त्या शाळांमध्ये शिकल्यानंतर हुकमाची जागा मिळते, मोक्याची जागा मिळते. म्हणून कदाचित बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानून पुढं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण मोक्याच्या जागा काबीज करा आणि ते शिक्षणाशिवाय होणार नाही. हे सगळं प्रबोधन केल्यानंतर शेवटी गोविंदराव फुले म्हणतात की ठीक आहे, तुम्ही पुढाकार घ्या. आणि क्रांती कशी होते, एकट्यानं होत नाही, हा मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. लोकशाही एकट्यानं कधी घडवलेली नाही. असं झालं नाही की बाबासाहेब सकाळी उठले, चहा घेतले आणि म्हटलं की आण रे मी संविधान लिहितो. मोठा मध्ययुगांपासनं समता न्याय बंधुतेचा एक मोठा लढा आहे. हा लढा लक्षात घेतल्याशिवाय लोकशाहीची बीजमूल्ये कशी रुजली इथपर्यंत पोहोचता येत नाही. मग गोविंदरावांनी म्हटलं की तुम्हीच बघा गफ्फार मुन्शी बेग काय करायचंय. गफ्फार मुन्शी बेगने महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शाळेची पेटी तयार केली. कपडे घेतलेत, पुस्तकं घेतलेत, लिजिट साहेबांचा प्रशस्ती पत्र घेतला आणि ज्योतिबांचा हात धरून पुण्याला गेलेत. स्कॉटस मिशन स्कूलमध्ये त्यांचं ॲडमिशन घेतलं आणि पुढं चौथीनंतर ॲडमिशन झाल्यानंतर ज्योतिबा शिकलेत. म्हणून ज्योतिबा म्हणते लिजिट आणि गफ्फार मुन्शी बेग नसते तर ज्योतिबा भाजीपाला विक्या झाला असता, महात्मा ज्योतिबा झाला नसता. म्हणून या दोघांना, लिजिट साहेबांना आणि गफ्फार मुन्शी बेग यांना मी या मंचावरून नमन करतो, सलाम करतो. पुढं जाऊया. पुन्हा एक प्रसंग. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये लोकशाहीची मूल्ये म्हणतो आपण. काय आहेत लोकशाहीची मूल्ये? व्यक्तीचा आत्मा जेव्हा जागृत होतो किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे अत्तदीप भाव जेव्हा होतो तेव्हा व्यक्ती स्वतःच्या अधिकाराबरोबर बोलायला लागतो. आणि व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अधिकाराबद्दल बोलायला लागतो, लोकशाहीची ती सुरुवात असते. ही लोकशाही मूल्यांची सुरुवात असते. जोपर्यंत जागृत होत नाही व्यक्ती तोपर्यंत हा फक्त कायद्याचा सांगाडा असतो. बाबासाहेब म्हणाले की संविधान सांगाडे के शिवा कुछ भी नहीं है, वो मरा हुआ है. त्याच्यावर मी पुढे येईन. पुढचा एक प्रसंग असा आहे की ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले शाळा शिकवायला जायच्या. पुन्हा पुरोहित वर्ग आला. व्यवस्थेचं भांडण कसं असतं, लोकशाहीचं कोणत्या व्यवस्थेची भांडण हे नीट समजून घ्या. इथं हिंदू मुसलमान हे ते याच्यापेक्षा त्या व्यवस्थेचं कोणत्या व्यवस्थेची भांडण आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षण द्यायला जात होते. अस्पृश्यांच्या मुलींना, ओबीसींच्या मुलींना, 18 पगड जातींच्या मुलींना. पुन्हा पुरोहित वर्ग पोचला आणि म्हणाला की हे बंद करायला सांगा, आणि बंद करत नसतील तर घरातनं बाहेर काढा. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले घरी आलेत. काय म्हणालेत गोविंदराव फुले, बाबा रे हे हा ताण माझ्याच्यानं सहन होत नाही. ज्योतिबा फुल्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये उल्लेख आलेला आहे की माझ्या आबाचं ताण मी सहन करू शकत नव्हतो. एवढ्या तणावात आणि एवढ्या दबावात माझे आबा होते. आबा म्हणायचे ते गोविंदराव फुलांना. गोविंदराव फुले म्हणाले की हे शिक्षणाचं सोड नाहीतर घर सोड. काय कबूल केलं? लोकशाही मूल्यांची कुर्बानी कशा लोकांनी कशी दिली आहे. 4 लेकरं गेलेत बाबासाहेब आंबेडकरांचे. जेव्हा संविधान लिहायला बसते तेव्हा बेंबीखाली सुपारी एवढी जखम झालेली होती आणि त्याच्यातनं पाणी निघायचं. हे बालीच्या पुस्तकात तुम्ही वाचून घ्या. आणि तत्कालीन सगळे मेडिकलचे रिपोर्ट ठेवलेले आहेत. बाबासाहेबांना रेफरन्ससाठी उठून पुस्तकं घेता येत नव्हतं, सहाय्यकाचं मदत घ्यायचे. आणि जेव्हा शेवटच्या पोराच्या दफनाला आले, बाबासाहेबांच्या पत्नीकडे, बाबासाहेबांकडे त्या पोराला दफनासाठी नवीन कफन घेण्यासाठी पैसे नव्हते. कार्यकर्ते आले, बोलले साहेब बाबासाहेब नया कफन लेणे का आहे, पैसे नाहीत पण माझ्याकडे. मग माई रमाईनं स्वतःचं पदर फाडून, त्या साडीचं पदर फाडून आपल्या लेकराला गुंडाळून त्या चितेमध्ये दिलं. संविधान असंच आलं नाही, लोकशाही अशीच आली नाही. हजारो लोकांचे कुर्बान आहेत. भगतसिंगापासनं तर अशफाकुल्लापासनं तर लालापासनं तर सगळ्यांचे हजारो लोकांचे कुर्बान आहेत. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुल्यांना बाहेर काढलं त्यांच्या वडिलांनी, गोविंदराव फुल्यांनी. ते बाहेर निघालेत. लोकशाहीसाठी दिलेली ही पहिली कुर्बानी. शेवटी शिक्षण नसेल तर लोकशाही रुजतच नाही ना. मग शिक्षणासाठी पहिली कुर्बानी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिली. आपल्या पत्नीला घेऊन बाहेर निघालेत. कोण आला मदतीला? त्यांच्या जातीची माणसं आलीत. मराठा आला, कुणबी आला, तेली आला, ब्राह्मण आला. कोण आला? नव्हे, माई फातिमा आणि उस्मान बेग नावाचे मुसलमानच पुढं आलेत. मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या विषयावर तुम्ही एका मुसलमानाच्या कार्यकर्त्याला बोलवलं
म्हणजे अजूनही इथं लोकशाही जिवंत आहे असं मी मानायला तयार होतो. मी जन्मानं मुसलमान असलो तरी कर्मानं कधीही मी मुसलमान म्हणून माझ्याकडे बघितलेलं नाही. माझा सर्वोच्च आदराचा स्थान संविधानानं जे मला भारतीयत्व दिलं आहे आणि भारतीय नागरिक म्हणून माझी जी ओळख दिलेली आहे ती माझी सर्वोच्च ओळख मी आजही जपतो आणि मरेपर्यंत जपेन. बाकी ओळख ही माझी व्यक्तिगत आहे की नाही हा माझा प्रश्न आहे, थोपवणाऱ्यांचा नाही. मी कुणावर काय थोपवतो हा महत्त्वाचा विषय नाही. मी कुणावर काही थोपवून देईल, कुणालाही गोडसे म्हणू शकतो किंवा कसा कुणालाही म्हणू शकतो, तो माझा विषय आहे. मग मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले घर सोडतात. कुणाच्या घरी जातात? माई फातिमा बेग आणि भाई उस्मान शेख यांच्या घरी. किती वर्ष इथं? पण किती वर्ष इथं? 2 वर्ष. 2 वर्ष महात्मा ज्योती. हा इतिहास मांडला जात नाही, हा मांडला गेला पाहिजे, जेणेकरून तळागाळातला मुसलमान जो आज दूर दूर राहतो आहे त्याला जवळ कसं घेणार आहे, त्याची मानसिक अवस्था काय आहे, तो का बरं भीतो आहे, तो नोकऱ्यांमध्ये नाही, तो प्रशासनांमध्ये नाही, खुट्ट झालं तरी ताटात जेवणारा पोलीस बंदूक घेऊन ताणून राहतो, हे त्याच्या अनुभवाला आहे. खुट्ट जरी झालं, काहीही नसलं तरी संशयाच्या भरोश्यावर अशा कलमा लावल्या गेल्यात. वर्तमानाचा ह्युमन रिसोर्समेंटचा डाटा तुम्ही पाहिलात तर डोळ्यात अश्रू येतील. 1,35,000 मुसलमानांची पोरं 10-10 वर्ष 12 वर्ष संशयाच्या भरोश्यावर जेलात चढलेत. आणि काय रेशो आहे अपराध सिद्ध होण्याचा? 1.2% रेशो अपराध सिद्ध होण्याचा आहे. म्हणजे 99% मुसलमानच्या पोरांना जे जेलात घातलं आणि 10-15 वर्ष त्यांची तारुण्य गेलं, त्यांचं आयुष्य गेलं, त्यांचं संसार गेलं. मग या समाजाची मानसिकता कशी आहे हे समजून घेऊन त्याचे मोठे भाऊ म्हणून मुस्लिम इतर लोकांना नीट त्याला हँडल नाही केलं तर या देशातील लोकशाही मारण्यासाठी जी व्यवस्था आज तुमच्या माझ्या अंगावर आलेली आहे त्याचं राखीकुरण आहे मुसलमान. या देशातील सगळ्या लोकशाहीवादी चळवळी हिंदू आणि मुसलमान संघर्षात बुडवून काढण्याची रणनीती आहे त्यांच्याकडे आणि ते सफल होत आहेत. तुमच्या डोळ्या देखत सफल होत आहेत. सगळे खोटे सिद्धांत मांडून सफल होत आहेत, नागळा आणि खोटा असा बडजाव करून. कारण मुसलमानांना नीट हँडल करण्यासाठी बहुजन समाजानं आपले डोळे कान उघडून त्या समाजाकडे नीट बघितलं पाहिजे. हे त्या समाजातील सदस्य म्हणून बोलतो मी. मग गफ्फार मुन्शी बेग, नंतर फातिमा शेख आणि भाई उस्मान शेख यांनी 2 वर्ष महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपल्या घरी ठेवला. आणि पहिली शाळा हे सन्माननीय भिडेंच्या वाड्यात नव्हे, पहिली शाळा या देशातील महिलांची ही माई फातिमा आणि उस्मान शेख ज्या ठिकाणी गाद्या विणत होते, ज्या ठिकाणी बोथऱ्या विणत होते त्या ओसरीमध्ये निर्माण झाली. पहिली मुलींची शाळा त्या उस्मान शेख आणि फातिमा शेखच्या ओसरीमध्ये झाली आणि त्याच्यानंतर सन्माननीय भिडेंच्या वाड्यामध्ये औपचारिकरित्या फॉर्मलरित्या पहिली शाळा उभी झाली. हा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पर्यंत क्रांतीचा हा एवढा आलेख. म्हणून या दोघांनाही मी इथं नमन करतो. मग शेवटी समता आली. लोकशाहीमध्ये समता आपण बोलतो. समता शब्द असतो, तो व्यवहार कधीही नसतो. समता शब्द असतो, तो व्यवहार कधीही नसतो. या व्यवस्थेमध्ये समतेचा व्यवहार जर आपण नैतिकतेवर सोपवलं तर 4000 वर्षाचा इतिहास आहे माणसाला जनावरापेक्षा वाईट वागवण्याचं. जर नैतिकतेवर आणि धर्माच्या आदेशावर सोडलं तर डुकरांपेक्षाही वाईट स्थिती मानवाची करण्याची इथली संस्कृती आहे. म्हणून नैतिकतेवर आणि बोलबच्चनवर समता सोपवता येत नाही. समतेसाठी कायदेच करावे लागतात आणि या जगामध्ये कायद्याशिवाय समता कधीही अस्तित्वात आली नाही. नैतिकतेनं येणारी समता ही क्षणभंगूर असू शकते, पण कायद्यानं येणाऱ्या समतेला एक स्थायित्वाचा भाव असतो. ज्याच्यावर अन्याय होतो त्याला दाद मागण्याची जागा तो कायदा देतो. त्याला हक्काची जागा हिसकावून घेण्याची किंवा ती मागण्याची किंवा त्याच्यावर चढाई करण्याची ताकद तो कायदा देतो. हे पहिल्यांदा त्यांनी ओळखलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा या लोकशाहीमध्ये दबलेल्या मागास अविकसित लोकांना धर्माची कोणतीही अट न घालता 50% आरक्षण देऊन शासन प्रशासनामध्ये सहभागितेचा लोकशाहीचा पहिला मूलमंत्र देणारे आरक्षणाचे जनक 1902 मध्ये आरक्षणाचा कायदा करणारे छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा या मंचावरून सलाम करतो, अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा लढा फार प्रचंडपणे लढलेला आहे. वेळेची मर्यादा बाकी लोकांना घेत नाही.
डॉक्टर बाबासाहेबांचा लढा हा खूप मोठा राहिलेला आहे. लोकशाही म्हणजे काय, अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर व्याख्या आहे. त्या व्याख्यांमधला मीन जे आहे, तिकडे जाण्यापूर्वी मंचावर उपस्थित दोन्ही आमचे मित्र शिवदास साहेब, ज्यांनी वारंवार फोन करून माझं लोकेशन घेतलं, सर लोकेश सर, आणि उपस्थित सर्व मंडळींनो, आमचे बाबा पठाण, ताहिरा शेख आणि इतर सगळी मंडळी, अरुण गवडेरावजी गेलेत. मित्रांनो, बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या व्याख्यामध्ये आहे, मते मांडण्याचा अधिकार म्हणजे लोकशाही. सोप्या भाषेत जाऊया आपण. मते मांडण्याचा अधिकार, याचा अर्थ मते खोडण्याचाही अधिकार येतो. मते मांडण्याचा, मते खोडून काढण्याचा आणि त्याच्यातून नवसृजनशील मतांची नवी प्रतिकृती सामोर येण्याची प्रक्रिया म्हणजे लोकशाही. कोण थांबवतं याला? हा सगळा विचाराचा आपण आलेख घेतला पाहिजे की लोकशाही म्हणजे नेमकी काय आली आपल्याकडे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गांधींशी भांडतात तेव्हा गांधींशी म्हणतात की गांधीची मला मातृभूमी नाही. लोकशाही म्हणजे फक्त कायद्याचा सांगाडा नव्हे किंवा कायद्याचा एक फ्रेम म्हणजे लोकशाही असं नव्हे. बाबासाहेब म्हणतात की जे संविधान मी बनवलेलं आहे त्यापासून मी संतुष्ट नाही. लोकशाहीकडे नेणारी ती एक पाऊल वाट आहे, तो राजमार्ग म्हणत नाही. आणि एके ठिकाणी तो उद्वेगाने म्हणतात बाबासाहेब आंबेडकर कि मुझे अगर चांस मिला तो मैं इस संविधान को जला दूंगा. एवढ्यावर ते थांबत नाही. कारण काय, मैं जला दूंगा याचा अर्थ त्यांना लोकशाही नको आहे असं नाही आहे. ते म्हणतात कि मैं इसको जला दूंगा और नया वो संविधान बनाऊंगा जिसमें मुझे मुकम्मल लोकशाही दिखाई देगी. म्हणजे मी जे कायदे बनवू इच्छित होतो ते कायदे न बनवल्यामुळे लोकशाही नावाची संस्कृती जी भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्यानंतर मिळायला पाहिजे होती ती कितपत मिळेल याबाबत मी साशंक आहे. कारण मी फक्त मसुदा समितीचा अध्यक्ष होतो. त्या मसुदा समितीच्या खाली अजून एक शब्द होतं, पुनर्निरीक्षण समिती. आणि बाबासाहेब म्हणतात की मला नवीन कायदे बनवण्याची मुभा नव्हती. कायद्याचा ड्राफ्ट ऑलरेडी बनवून माझ्यापर्यंत यायचा किंवा कायद्यात जी संसदेनं स्थापित केलेली जी संविधान समिती होती ती 3 लोकांकडनं हँडल होत होती. पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे ते ड्राफ्टिंग जायचं. तिथून बनून यांच्याकडे यायचं. कारण बाबासाहेब ज्या समितीचे अध्यक्ष होते ती मसुदा समिती पुनर्निरीक्षण समिती होती. आलेल्या सगळ्या ड्राफ्टला कायद्याच्या भाषेत बनवायचं, कायद्याच्या भाषेत मांडायचं एवढंच बाबासाहेबांकडे होतं. पण तेही करत असताना बाबासाहेब म्हणतात की मैंने जब जब इसमें दुरुस्ती करके कुछ नया रखा तब तब वो नकार दिया गया और मैं इतना मजबूर था कि मुझे जो है उसमें भी मैं कितनी लोकशाही ला सकता हूँ, उसमें भी मैं कितना प्रजातंत्र डाल पाता हूँ, इतना मेरे हाथ में था, मैंने उतना किया. म्हणून ते उद्वेगाने म्हणतात की मी केवळ भाड्याचा घोड्याचा टट्टू होतो. बाबासाहेबांची वाक्य आहेत. कारण मला जे पाहिजे होतं ते बनवलं नाही. आज जे चित्र आपल्या पुढं उभं राहतो आहे त्या चित्राची नेमकी मांडणी काय होती. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या पलीकडे, मी मेश्रामच्या लाईन ऑफ ॲक्शननं बाबासाहेबांकडे बघत नाही, मी गजबीच्या ॲक्शननं कधीच बघत नाही, जन्मजात बाबासाहेबांच्या रक्ताचा म्हणून कधीच बघत नाही. बाबासाहेबांकडे मी स्वतंत्र भारताचे निर्माते, स्वतंत्र भारतातील एक दिग्गज नेता ज्यानं स्वतंत्र भारताला योग्य अर्थनीतीची दिशा दिली, योग्य व्यवस्थापनाची दिशा दिली, नव्या अशा घटनेची दिशा दिली, ते नेता म्हणून पाहतो. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की मैं जब मसुदा समिती का अध्यक्ष बना तब मुझे पता चला कि मैंने क्या जिम्मेदारी स्वीकार की है. याचा अर्थ ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झालेत त्या दिवशी ते महारही नव्हते, त्या दिवशी ते अछूत नव्हते किंवा मुसलमान नव्हते किंवा हिंदू नव्हते. त्या दिवशी स्वतंत्र होणाऱ्या भारताच्या समग्र नागावलेल्या 99-90% समाजाचे पितृतुल्य नेते म्हणून ते बसलेले होते. आणि या नागावलेल्या समाजाला जी व्यवस्था नागावते तिच्या विरोधातील लोकशाहीवादी कायदे निर्माण करण्याची जबाबदारी म्हणून पितृतुल्य म्हणून ते बसलेले होते. लक्षात घ्या, मोठी मजेशीर गंमत आहे की ज्या दिवशी 1947ला भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली जमीन ही जवळपास 80% होती. भारत सरकारच्या अखत्यारीत
जागीरदाराच्या याच्या त्याच्या सोडा, बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा कायदा बनविलेला होता, जो नंतर सिलिंगच्या रूपानं तुकड्यात तुकड्यात आणण्यात आला होता. पण बाबासाहेबांचा कायदा हा वेगळा, त्याच्या अनुषंगानं आलेला सिलिंगचा कायदा हा वेगळा. बाबासाहेब लोकशाहीची मूल्ये मांडत असताना म्हणतात की जोपर्यंत लोकांना जबाबदारी, सहभाग आणि प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत लोकशाही संस्कृती उभीच राहणार नाही. आणि याच्या आडवी येते ती या देशातील ठाण मांडून बसलेली धर्मसंस्कृती. ठाण मांडून बसलेली धर्मसंस्कृती तीन गोष्टी देऊ इच्छित नाही: प्रतिनिधित्व देऊ इच्छित नाही, सहभाग देऊ इच्छित नाही. याच्या विरोधात जर लोकशाही आणायची असेल तर या मूल्यांची कायद्याच्या अनुषंगानं मांडणी झालेली पाहिजे. म्हणून सर्वात प्रथम माणसाच्या उत्थानासाठी लोकशाही रचनेमध्ये तीन गोष्टींची गरज असते. स्वतःचं उत्थान करायचं असेल तर जमीन लागते, स्वतःचं उत्थान करायचं असेल तर व्यवसाय लागते, आणि स्वतःचं उत्थान करायचं असेल तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये नोकऱ्या लागतात. हे तीन उत्थानाच्या गोष्टी आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की नागावला गेलेला समाज हा भूमिहीन आहे. नागावला गेलेला समाज हा भूमिहीन आहे. 1936मध्ये 35-36मध्ये पहिली निवडणूक होते आणि पहिली जनगणना जेव्हा होते तेव्हा या देशातील 78 लोकांच्या समोर मजूर हा शब्द आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष का बनवला याच्या इतिहासात पुढं जाईल जर वेळ मिळाला तर. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे प्रतिनिधित्व करू इच्छित होते? अस्पृश्यांसाठी नव्हे. स्वतंत्र मजूर पक्ष जेव्हा बाबासाहेबांनी बनवला तेव्हा त्यांच्यासमोर इंग्रजांनी केलेली जनगणना होती आणि त्याच्यात 78% जनता मजूर म्हणून उल्लेखित आलेली होती. शेती व्यवसायातील मजूर, वेगवेगळ्या याच्यातील मजूर म्हणजे स्थायी उत्पन्न नसलेला भारतातील समाज समूह, याची संख्या 78% त्या जनगणनेमध्ये नमूद केलेली आहे. त्यांचं नेतृत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष बनवतात आणि मग स्वतंत्र भारताच्या रचनेमध्ये, संविधानामध्ये एक कलम घालू इच्छितात. 80% जमीन जी सरकारी मालकीची आहे त्याचं वितरण भूमिहीन असलेल्या, शेतीहीन असलेल्या परंतु राबणाऱ्या समाजामध्ये वाटण्यात यावी. ती जमीन कोणत्याही परिस्थितीमध्ये पुंजीवादी, सरंजामदार किंवा कानखारदार लोकांना देता कामा नये. तेव्हाच लोकशाही या देशामध्ये बळकट होईल आणि सगळ्या लोकांचा सहभाग होऊन ज्याला खरी देशभक्ती म्हणतो ती उभी राहील. काय झालं? 1947 नंतर 2014मध्ये हे सर्व यंत्रणा बदलण्यापूर्वी या देशातील 58% जमीन वाटण्यात आलेली होती. 2014 ते 2023पर्यंत फक्त सरकारी मालकीची 16% जमीन राहिलेली आहे, बाकी सगळी वाटप झाली आहे. म्हणून लोकशाही कशी 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 संपवण्याचे घाट केवळ हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये ती संपत नाही. त्याचे इन रूट्स कसे आहेत हे आपण तपासून पाहिले पाहिजेत नीट. आता महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उगीच नव्हे. आणि महात्मा ज्योतिबा फुले कोण? ज्यांनी आपल्या कंपनीची देखरेख करण्यासाठी 2-2 CA किरायानं ठेवलेले होते. तुम्हाला माहिती आहे, उत्कृष्ट उर्दू येत होती महात्मा ज्योतिबा फुल्यांना. खडी बोलीमधले त्यांचे पत्र आहेत, हिंदी खडी बोली, इंग्रजी उत्तम, मराठी उत्तम. आणि किती वाचन त्यांचं, खूप वाचन होतं. म्हणजे अडाणी नव्हते, उत्तम असे जाणकार, उत्तम भाष्यकार, उत्तम साहित्यकार, उत्तम निबंधकार, उत्तम नाटककार. एवढंच नव्हे, उत्तम कवी आणि उत्तम जलसेकार हे महात्मा ज्योतिबा फुले होते. बहुजनांचा आधुनिक लोकशाहीकडे जो जलसा न्यावा लागतो त्या जलसाची सगळी उपाययोजना महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे होती. महात्मा ज्योतिबा फुले 1885मध्ये जेव्हा नॅशनल काँग्रेस बनतात तेव्हा पहिल्यांदा म्हणतात ही कसली नॅशनल काँग्रेस. आणि महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल म्हणजे राष्ट्रीय संस्कृती म्हणून डेफिनेशन मांडतात पहिल्यांदा 1885मध्ये. काय म्हणतात ते? इंग्रजांच्या व्यवस्थेमध्ये मलाई खाणाऱ्या लोकांनीच आणि त्यांच्या चिल्ल्या पल्ल्यांनीच आणि इंग्रजांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना लुटून खाणाऱ्या शेठजी, भटजी, लालजी यांनीच मिळून बनवलेली ही नॅशनल काँग्रेस ही नॅशनल असूच कशी शकते? नॅशनल तेव्हाच होणार जेव्हा त्याच्यामध्ये 18 पगड जाती, कुणबी, माडी, तेली, महार, मांग, चमार, मुसलमान, ईसाई इत्यादी सर्व आदिवासी या लोकांचा सहभाग आणि प्रतिनिधित्व झाला
तरच ती नॅशनल होणार आणि त्यालाच नॅशनल संस्कृती म्हणता येईल, अन्यथा ती नॅशनल होणार नाही. बघा महात्मा ज्योतिबा फुलेंची राष्ट्रीय संस्कृती म्हणून काय मांडणी आहे 1885मध्ये, आणि त्या काँग्रेसला ते विरोध करतात. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले. पुढं सरकूया. शिक्षणाच्या मॅकॅलेच्या सिद्धांताला खोडून काढणारा पहिला बहाद्दर आपल्या देशातील हा महात्मा ज्योतिबा फुले. झिरपण्याचा सिद्धांत आणला आणि ब्रिटिशांनी तो कायद्यानं लागू केला. तेव्हा विरोधात कोण उभे राहिलेत? महात्मा ज्योतिबा फुले. निवेदन दिलं आणि म्हटलं की हा झिरपण्याचा सिद्धांत हा मनुस्मृतीचा सिद्धांत आहे. कुठपर्यंत झेप घेतली त्यांनी? त्यांच्या निवेदनात आलंय हा मनुस्मृतीचा सिद्धांत आहे. काय आहे त्या झिरपण्याच्या सिद्धांतामध्ये? ब्रिटिशांची जी शैक्षणिक यंत्रणा त्या काळी लागू झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला. बरं, कोणी तयार केला हा सिद्धांत? महात्मा ज्योतिबा फुलेंनी ते एक्सपोज केला की इंग्रजांना भारतात शिक्षण द्यायचं आहे तर त्यांनी हे शिक्षण कसं असावं याच्यासाठी प्रकांड पंडित म्हणून ज्यांची निवड केली त्या प्रकांड पंडितांच्या ग्रंथांनी आधीच बहुजनांना शिक्षण देण्यासाठी मनाई केलेली आहे. त्यांच्याकडनंच ही योजना बनवून घेतली. मग काय होतं त्या योजनामध्ये? झिरपण्याचा सिद्धांत म्हणजे वरच्या पातळीच्या लोकांना संपूर्ण शिक्षण द्या. ते शिक्षित झालेत की ते मग खालच्या लोकांपर्यंत ते शिक्षण झिरपीत 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 नेतील. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, अहो ब्रिटिशांनो 3000 वर्षापासून एवढं झिरपलं या लोकांनी की आमच्या अंगावर कपडेसुद्धा राहिलेले नाहीत, म्हणून तुमचा झिरपण्याचा सिद्धांत या देशामध्ये लागू होत नाही. मी स्पष्टपणे याचा विरोध करतो आणि पहिल्यांदा लोकशाहीचे बीजमूल्य म्हणून शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची मागणी महात्मा ज्योतिबा फुले ब्रिटिश शासनापुढं करतात आणि म्हणतात की शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करताना विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली हे सगळं मांडत असताना काय मांडतायत ते? लोकशाही जर आणायची असेल तर लोकजागृती झाली पाहिजे, लोकप्रबोधन झालं पाहिजे आणि लोकप्रबोधन लोकजागृती ही शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. जिथं शिक्षणापासून वंचितच असलेला समाज आहे त्याला मूल्य कळणार काय? म्हणून शिक्षणाचा सार्वजनिकीकरणाचा पहिला सिद्धांत महात्मा ज्योतिबा फुले मांडतात आणि साहित्याला सुरुवात करतात. ब्राह्मणांचे कसब, सत्सार, त्याच्यानंतर तृतीय रत्न, सगळी मांडणी एका मागणं एक येत आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची. या मांडणीचा केंद्रबिंदू काय आहे? या मागणीचा केंद्रबिंदू मानवमुक्तीचा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले मानवाला दाबणाऱ्या एक एक पैलूला उलगडून सांगतायत आणि मानवमुक्तीचा रेटा मांडत असताना शेवटी ते म्हणतायत की ब्रिटिश असेपर्यंत बहुजनांनी शिक्षण घेऊन मुक्तता करून घ्यावी. कारण आमचे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज ज्याला आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, आमची संस्कृती सनातनी आहे. मी त्या शब्दात जाणार नाही किंवा त्या वादात जाणार नाही, फक्त एवढा मी उल्लेख याच्यासाठी करतो की त्याला संदर्भ आहे. आमची संस्कृती सनातनी आहे. मुघल आलेत, ब्रिटिश आलेत, याच्यापूर्वी अनेक हल्ले झालेत, पण आमची सनातनी संस्कृती कधीही नष्ट झाली नाही, ही टिकून आहे. हे टिकून राहणं म्हणजे आमचं शौर्य आहे असे ते म्हणतात. त्यांना उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या तर्कामुळं मी जर उत्तर द्यायला गेलो तर विवाद होऊ शकतं. टिकून राहण्याचा जोपर्यंत प्रश्न आहे त्याची क्वालिटी काय आहे? टिकून कोणत्या पद्धतीनं राहिलात? जगण्याचे संदर्भ वेगवेगळे असू शकतात. माणूस जगतो, पण जगण्यात त्याचं स्थायित्व काय होतं, त्याचा मानसन्मान काय होतं? जनावरासारखा जगत होता समूह गुलामासारखा जगत होता की स्वतंत्र व्यक्तीसाठी उभा झालेला तो समाज होता, की व्यवसायासाठी मुक्त झालेला समाज होता, की शिक्षणासाठी मुक्त झालेला समाज होता, की अभिव्यक्तीच नव्हे तर पूजा धर्म यासाठीही मोकळा झालेला तो समाज होता का? मग बाबासाहेब उत्तर देतात की हा जगण्याचा शौर्य जो तुमचा आहे तो षड्यंत्राचा भाग आहे. मग मी आतमध्ये शिरतो तर मला मोठं अजब असं एक नेटवर्क दिसतं, ज्या नेटवर्काचा वर्तमानाशी संदर्भ आहे. वर्तमानामध्ये जे आपल्या देशामध्ये आलेली आहे ती धार्मिक लोकशाही आहे आणि ती 80% यशस्वी झालेली आहे.
मी हजला जाऊन आलो होतो. 2015-16 मधला माझा हज आहे. तिथं धार्मिक लोकशाही आहे. इराणमध्ये धार्मिक लोकशाही आहे. लक्षात घ्या. काय असतं धार्मिक लोकशाहीमध्ये? धार्मिक लोकशाहीमध्ये तुम्हाला शिक्षणासाठी बंधन नसतात. धार्मिक लोकशाहीमध्ये व्यवसायासाठी बंधन नसतात. परंतु धार्मिक लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं आणि कायद्यापुढं तुमचं चालत नाही, धार्मिक वर्चस्वाचंच चालत असतं किंवा धार्मिक धर्मगुरू जे म्हणतील त्यांचं म्हणणं अग्रगण्य मानलं जातं आणि त्यांच्या मागून राजसत्ता काम करत असते. नीट लक्षात घ्या. भारतामध्ये जे चाललं आहे ते धार्मिक लोकशाहीचं आवरण आहे. हे तुम्ही सहज समजू शकता. मला त्याच्यात डिटेल जाण्याची गरज नाही आहे ना. मी आलो ना, नागपूरवरून सहज आलो ट्रेनमध्ये. जरी ट्रेनमध्ये मुसलमान म्हणून 3 लोकांना त्या RPFवाल्यानं मारलं असेल, RPFवाल्यानं मारलं असेल, तरी मी आलो ना ट्रेनमध्ये बसून. जीवात धाकधूक असो काही असो, पण बायको म्हणत होती मैं हूं ना साथ में, झाले को आपण कंप्लेंट कर देंगे. तेवढं तर आहे या लोकशाहीमध्ये. कंप्लेंट करण्याची जागा तर आहे. कंपन्सेशन मागून घेऊ म्हणे तेवढी तर जागा आहे. पण धार्मिक लोकशाहीमध्ये कसं असतं? तेही नसतं. तुम्ही कोणत्याही धार्मिक व्यक्तीच्या विरोधात बोलू शकत नाही. तुम्ही कोणत्याही धार्मिक व्यक्तीच्या विरोधात विश्लेषण करू शकत नाही. तुम्ही टीका करू शकत नाही. तुम्ही धर्मपीठावर टीका करू शकत नाही. धार्मिक गुरुवर टीका करू शकत नाही. धर्मानं जर असंवैधानिक पद्धतीनं संवैधानिक म्हणून मोठं नेतृत्व उभं केलं असेल आणि त्यांना सगळीच यंत्रणा दिल्या जात असेल तरी तुम्ही काही म्हणू शकत नाही. ही धार्मिक लोकशाही असते. धार्मिक लोकशाहीमध्ये एक विशिष्ट व्यवस्था ही वर्तमानाच्या व्यवस्थेच्या वरती चालत असते. हे नीट समजून घ्या. आणि म्हणून ॲडल्ट फ्रँचाइजच्या चर्चेमध्ये KM मुन्शी होते. बाबासाहेब एका ठिकाणी बोलत होते तेव्हा KM मुन्शी म्हणाले की साहब तुम पूंजीपतियों का विरोध कर रहे हो, तुम धर्मांध लोगों का विरोध कर रहे हो, तुम कह रहे हो कि आने वाले प्रजातंत्र में ये सब लोग नहीं होना चाहिए, तो ये कैसे लोकशाही होगी तुम्हारी कि तुम पूंजीपतियों को भी कह रहे हो कि नहीं आना चाहिए, धर्मांध लोगों को भी कह रहे हो कि नहीं आना चाहिए. तेव्हा बाबासाहेब म्हणाले माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मी असं मुळीच म्हणत नाही की धर्मांध लोकांनी संसदेत येऊ नये. मी मुळीच असं म्हणत नाही की पुंजीवादी लोकांनी संसदेत येऊ नये. मी ॲडल्ट फ्रँचाईजची मागणी, प्रौढ मताधिकाराची मागणी याच्यासाठीच करतो आहे की सगळ्यांनी यावं. पण माझं म्हणणं असं आहे की पुंजीवाद्यांनी आणि धर्मगुरूंनी संसदेत यावं, मात्र संसद त्यांनी बटीक करून घेऊ नये. मात्र संसद त्यांची गुलाम होता कामा नये. काय चित्र आहे? काय चित्र आहे? यावे, पुंजीवाद्यांनी यावे, त्यांनीही यावे, पण संसदेला ज्यासाठी निर्माण आम्ही केलेलं आहे ती तशीच राहावी. लोकशाही मूल्यांवर ती बटीक होऊ नये, ती त्यांची गुलाम होऊ नये. वर्तमानामध्ये लोकशाही कशा पद्धतीने डायव्हर्ट केल्या जाते हे तुम्ही नीट समजून घ्या. मग महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून चालत आलेला तो लढा तिथपर्यंत येतो. मुघलांचं राज्य किती वर्ष होतं या देशामध्ये? 800 वर्ष. किती वर्ष? हिंदू राष्ट्र नावाचं 700-800. हिंदू राष्ट्र नावाचं एकही आंदोलन दिसत नाही. त्या 700 वर्षाच्या सगळे फारशी पुस्तकं मी शोधून काढलेत. कुठंही हिंदुत्व नावाचा शब्द दिसत नाही. का? क्यों नहीं? इथं लोकशाही विरोधी व्यवस्थेचं भयानक स्वरूप तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मुस्लिम सुलतान जेवढे होते हे लोकशाहीवादी नव्हते, हेही वंशवादीच होते. आणि राजेशाही ही वंशवादावरच चालते. तिथं लोकशाहीचा मागमूसही नसतो. आणि म्हणून एकीकडे वंशवादी या देशाची व्यवस्था जी पुरातन व्यवस्था आहे आणि वंशवादी मुघलांची व्यवस्था यांच्या हस्तांदोलनाचा इतिहास कधी तपासून आपण घेणार आहोत की नाही? यांनी कसं हातात हात मिळवलेलं होतं. मग जेव्हा औरंगजेब बादशाह युद्धाला निघायचे ते एकीकडे आलिम ताईद बांधायचा, दुसरीकडे आरती घेऊन आमचे ब्राह्मण पंडित उभे राहायचे, आरती ओवाळायचे. शहाजहांची आरती ओवाळायचे, अकबराची आरती ओवाळायचे आणि विजयी भव म्हणून आशीर्वाद द्यायचे. व्यवस्था कशी कार्य करते? म्हणून 700 वर्ष 800 वर्ष मुघलांच्या काळामध्ये या देशामध्ये धार्मिक रूपानं दंगली झालेल्या दिसत नाही. का झालेल्या दिसत नाही? का झालेल्या दिसत नाही?
कुठंच नोंद नाही आहे. 700 वर्षाच्या मुसलमानांच्या, त्या मुघलांच्या, तुर्कांच्या काळामध्ये जातीय दंगली, धार्मिक दंगली झाल्याचा इतिहासच नाही. तो इतिहास ब्रिटिशांच्या काळामध्ये निर्माण केला गेलेला आहे. कारण 800 वर्ष मुघलांच्या काळामध्ये या देशातील, ज्याला मनुवादी व्यवस्था म्हणतो किंवा ज्याला ब्राह्मणी व्यवस्था म्हणतो, त्याला मुळीच धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. मुळीच कारण नव्हतं. ज्या वेळेस 7व्या शतकामध्ये खंडखळाव ग्रंथ लिहून या देशातील बहुजनांनी सागर ओलांडता कामा नये, सागर ओलांडला तर जिवंत नरकात जाणार, नगरबंदी, व्यापारबंदी, बाजारबंदी, त्या खंडखळाव ग्रंथानुसार आमच्या इथल्या पुरोहित वर्गानं जाहीर केलं. तो खंडखळाव आणि इतर सर्व ग्रंथ घेऊन बगदादमध्ये मंसूर नावाच्या त्या आमच्या खलिफाच्या दरबारमध्ये ब्राह्मण पंडित संस्कृतचे ग्रंथ घेऊन उभे आहेत. ते मुसलमानांच्या बरोबर बसतायत. 7व्या शतकामध्ये 12 संस्कृतमधल्या ग्रंथांचं रूपांतरण अरबीमध्ये, फारसीमध्ये करून घेत आहेत. आणि मुघलच्या बादशांकडनं, त्या अरबस्तानी बादशांकडनं अनुदान घेत आहेत. आणि इथल्या बहुजनांना म्हणतायत की हात लावाल तर कलम, ऐकाल तर शिशा, जर उच्चाराल तर जीभ छाटून टाकू. व्यवस्थेचं स्वरूप नीट कळतंय. सत्तेसोबत जाणं हे या व्यवस्थेचा गुणधर्म आहे. आणि सत्तेसोबत जाऊन आपली हुकुमशाहीची सत्ता टिकवून ठेवणं हे याचा षड्यंत्राचा सर्वात मोठा भाग आहे. मुघलांनी जेव्हा सांगितलं की आम्हीही विदेशातून आलेले उच्च जातीचे, तेव्हा यांनी सांगितलं की तुम्ही नंतर आलात, हम पहिले से ही यहाँ पर आए हुए हैं, हम भी उच्च जाती के है. दोघांचाही मिलाप झाला. दोघांच्या मिलापानंच या देशामध्ये 700 वर्ष मुसलमानांचं राज्य चाललं. ते मुसलमान माझे नव्हते. म्हणून मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणतो की मी औरंगजेब बाबरची औलाद नाही. मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणतो, माझ्या लिखाणामध्ये म्हणतो, मी औरंगजेब बाबरची औलाद नाही. मी त्यांचा वारस घेऊ इच्छित नाही. माझा त्यांच्याशी कोणताही रक्तसंबंध नाही. मग मी कोण? कारण माझ्या लोकशाही मूल्यांची सुरुवात आणि माझ्या लोकशाही इतिहासाचा गजर महात्मा ज्योतिबा फुले नीट एका कवितेमध्ये मांडतात. एका नाथमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये पैगंबर मुहम्मदांवरती पहिली नात लिहिणारे नव्हे, मुसलमानांचा खरा इतिहास मांडण्याचा पहिला प्रयत्न हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला. काय आहे त्या नाथमध्ये? मी तो मुसलमान आहे, मी औरंगजेब बाबरची औलाद नाही आहे. काय म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले? मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालविला ईशापायी, आर्य धर्म भंड इस्लामे फोडिले, ताटात घेतले भेद नाही, कुणबी माळी तेली महार मांग चांबाराशी, गणीबंधू छातीशी लावी ती मशिदीतने ती समता दावी ती, म्हणून आर्य भट ब्राह्मण शिमगा फोडती इस्लाम नावे. मी औरंगजेब बाबरची औलाद नाही. मी व्यक्तिमूल्याला पायाखाली तुडवणाऱ्या त्या मनुस्मृतीच्या गाडग्यावर लात ठेवून समतेसाठी इस्लाम स्वीकारणारा 18 पगड जातींचा माणूस आहे. मी भारतीय आहे. ही माझी मांडणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या लाईनची आहे. म्हणून या देशातील सुलतानांनी सर्वात जास्त मुस्लिम सुफींच्या कत्तली केलेल्या आहेत. लोकशाहीचा लढा नीट समजून घ्या. सुलतानांनी सुफी संतांची हत्या सर्वात जास्त केलेली आहे. तो इतिहास इथं मांडण्याची गरज नाही. का बरं केली? 99% सुफी संत, मुस्लिमातील 99% सुफी संत हे कुणबी माळी तेली महार मांग चंबारातून झालेले आहेत. केवढा मोठा कक्ष तुमच्या अभ्यासातून निसटतो. बाबा बुल्ले शहाचं नाव ऐकलंय? बाबा फरीदचं नाव ऐकलंय? बाबा बुल्ले शाह शिखांच्या संस्कृतीतला सर्वोच्च शिखर असणारा माणूस. आज 99% गाणी बाबा बुल्ले शाह आणि फरीदांची शिखांच्या त्या संस्कृतीमधला एक चमकता तारा आहे. जेवढे शिख सुफी कलाम म्हणतात ते बाबा बुल्ले शहाची आहे. बाबा बुल्ले शहाचा गुरु कोण? कुणबी माणूस, कुणबी गुरु हा बाबा बुल्ले शहाचा गुरु आहे. हे आमच्या मुसलमानांना माहिती नाही. तेव्हा जातीभेद नव्हतं. तेव्हा तुमच्याकडे असलेला ज्ञान, तुमच्याकडे असलेली मानवता, तुमच्याकडे असलेली दूरदृष्टी हा गुरुपदाचा आदराचा स्थान होता. त्याच्याकडे ज्ञानाचं भंडार होतं. म्हणून बुल्ले शहाने एका राईनला, एका कुणबीला आपला गुरु मानला. अख्ख्या
पांडे की बस्ती नावामध्ये त्यांचं बस्तान होतं. त्याच्या खानदानीनं त्याला बाहेर हाकललं आणि म्हटलं की तुला आज जातीतून बहिष्कार करतो, कारण बाबा बुल्ले शाह तू सय्यदांच्या खानदानीतील आहे आणि सय्यदाची खानदान ही पैगंबरापासून उच्चवर्णीय आहे. तेव्हा बाबा बुल्ले शाह बोलले की जो माझ्याबरोबर राहील तो जन्नतीत जाईल आणि जो मला कुणबी म्हणेल तो नरकात जाईल. हे तेव्हा बाबा बुल्ले शहानी मांडलेली जातीवादाच्या विरोधातली भूमिका अशा 18 पगड जातीतून आलेल्या सुफी संतांनी या देशामध्ये जागर केलेला आहे. देश नसताना देश नावाची संकल्पना आधुनिक काळातील आहे. याच्यापूर्वी देश राष्ट्र नावाची संकल्पना या जगामध्ये कधीही नव्हती. ही आधुनिक काळातली संकल्पना आहे. अहो, भारत नावाचा देश नव्हता ना. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहायला बसले, स्वतंत्रतेच्या पूर्वी 667 रियासती भारतामध्ये आहेत. 667 रियासती. आता आमच्या नागपूरमधून कोणती बोंब हो की अखंड भारताचा इतिहास आहे. 16 हो 10 वर्ष, 16 हो 15 वर्ष, 48 तास तर दाखवा मला 48 तासा भारत अखंड होता म्हणून. सम्राट अशोकाचा काळ 16, सम्राट औरंगजेबाचा काळ 16, तोही अखंड भारताचा काळ होता असं आपण गृहीत धरता कामा नये, कारण तो रियासतींचा भाग होता. सम्राट अशोकांच्या हाताखाली 200च्या वरती 200च्या पलीकडे जाणारे राजे हे संस्थानिक होते. मोगल बादशाकडे 163 संस्थानिक होते. या संस्थानिकांचं राज्य होतं. केंद्रामध्ये बसलेला तो आणि बाकी सगळे त्याचे खंडणी बहादर. हे काय अखंड भारताचं चित्र नव्हतं. अखंड भारत केव्हा होता? होताच नाही अखंड भारत. देश स्वातंत्र्यापूर्वी 667 रियासतीमध्ये विभागलेला होता आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष लिहायला बसले त्यावेळेस 197 रियासती या भारतामध्ये अस्तित्वात होत्या. कसं झालं अखंड भारत? 197 रियासती या भारतामध्ये होत्या. त्या सगळ्या रियासतींना खालसा करून अखंड भारत पहिल्यांदा या देशामध्ये भारतीय संविधानानं निर्माण केलं आहे. आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाल आहे. त्याच्यात सगळ्यांचीच कमाल आहे. संविधान निर्माती पूर्ण सभा त्यासाठी कौतुकाची पात्र आहे. सर्वात महत्त्वाचं योगदान बाबासाहेबांचं आहे. सगळे रियासती खालसा करून. बरं, रियासती कशा होत्या? 667 रियासतीमध्ये हे 300 रियासती मुसलमानांच्या, बाकी हिंदूंच्या. बरं, जेवढ्या मुसलमानांची रियासती आहे हे सगळे अल्लाला मानणारे, हे सगळे पैगंबराला मानणारे, हे सगळे कुराणाला मानणारे. मग यांचे कायदे कसायला पाहिजे होते? मुसलमानांच्या 300 रियासतींचे कायदे एक नाहीत. तिकडे 367 हिंदूंचे. एकच परमेश्वर, एकच ग्रंथ, नसेल तर बाकी ग्रंथ तुमचे. मग हिंदू म्हणून सगळ्या रियासतींमध्ये कायदा तर एक असायला पाहिजे. 367 रियासतींचा कायदा वेगळा, इकडे 300 मुसलमानांच्या रियासतींचा कायदा वेगळा, प्रत्येकाचा कानून वेगळा, प्रत्येकाची सीमा वेगळी. कुठं होता हो अखंड भारत? अखंड भारत तर पहिल्यांदा संविधानानं निर्माण केलं. आणि लोकशाही रुजत असताना अधिकार लागतो, मताधिकार लागतो. तो मुद्दा सुटला होता की गांधींशी भांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की मला जी लोकशाही दिसते आहे ती लोकशाही केवळ इंग्रज जाणे आणि व्यवस्था तशी ठेवणे अशी नव्हे. मला जी लोकशाही अभिप्रेत आहे त्या लोकशाहीमध्ये व्यक्तीची गरिमा, व्यक्तीचा मान सन्मान, व्यक्तीचं प्रतिनिधित्व आणि व्यक्तीची सहभागिता हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळालं मी असं मानायला तयार नाही. आणि जोपर्यंत मी ते स्वातंत्र्य निर्माण करणार नाही तोपर्यंत मी स्वातंत्र्य कबूल करणार नाही. क्रिप्सला पहिला धमकी देणारा बहादर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केलं होतं क्रिप्सनं? बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं नव्हतं, मुसलमानांना बोलवलं, सिखांना बोलवलं, हिंदूंना बोलवलं, पारसींना बोलवलं, ईसाईंना बोलवलं, पण बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर कुणाचेच प्रतिनिधी नव्हते. हिंदूंचे प्रतिनिधी होते गांधीजी आणि इतर, मुसलमानांचे प्रतिनिधी होते जिन्ना आणि इतर, तिकडे करण सिंग म्हणून एक होते, शिखांचे धर्मगुरू ते होते आणि इतर होते, आणि ईसाई आणि यांचे तर होतेच. बाबासाहेब कुणाचेच नाही. तेव्हा बाबासाहेब या देशामध्ये लोकशाही मूल्य राजकीय दृष्ट्या रुजवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष बनवून उभे होते. त्या इंग्रजांच्या जनगणनेमध्ये 78% जनता मजूर म्हणून नोंद आहे. त्या 78% जनतेचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काय खेळी खेळल्या गेली? लोकशाहीला पहिला आघात की लोकशाही मूल्य रुजवूच द्यायचे नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांनाच बाद करायचं. क्रिप्स आला, बोले कि बाबा साहब आंबेडकर आप नहीं आ सकते क्योंकि आप किसके प्रतिनिधि हो?
मजूर पक्ष ये कोई धर्म का प्रतीक नहीं है, आप सेक्युलर हो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र मजूर पक्ष डिलीट करावं लागलं, रद्द करावं लागलं आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बनवावं लागलं. आणि मग शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांना बोलवण्यात आलं. तेव्हा बाबासाहेबांनी ब्रिटिशांना धमकी दिलेली आहे. काय धमकी दिली? तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या नाही त्याच्या दुप्पट या देशामध्ये अस्पृश्य राहतात. इंग्लंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया याच्यासारखे 4-4 देश या देशात मावतील एवढी लोकसंख्या आमची आहे. आणि माझं म्हणणं जर ऐकून घेतलं नाही आणि डिप्रेस्ड क्लासचं जर प्रतिनिधित्व मान्य केलं नाही तर मी स्वातंत्र्य कबूल करणार नाही. आणि जेव्हा कबूल करणार नाही तेव्हा जे युद्ध होणार याच्यासाठी तुम्ही जबाबदार असणार. पत्रकारांना विचारलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमचं स्वातंत्र्याच्या या सगळ्या प्रत्यक्ष युद्धामध्ये काय काम आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, म्हणजे काय नाही, प्रत्यक्ष म्हणजे हे सशस्त्र युद्ध जे चाललं आहे इंग्रजांसोबत त्याच्यामध्ये तुमचं काय योगदान आहे? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्याला हसून बोलले की तुला माझा इतिहास माहीत नाही का? भीमा कोरेगाव नाही माहीत का तुला? आमच्या शौर्याबद्दल शंका कशाला घेतो? आम्ही उतरतो ना, ज्या दिवशी आम्हाला वाटेल त्या दिवशी आम्ही उतरू ना. पण प्रश्न असा आहे की माझ्या एका इशाऱ्यावर ब्रिटन आणि इंग्लंडपेक्षा दुप्पट असलेली माणसं रस्त्यावर उतरली आणि ब्रिटिशांना हरवून ब्रिटिशांना जर या देशाबाहेर गेली आणि देशाबाहेर केली तर उरलेल्या व्यवस्थेमध्ये आमचा सहभाग काय किंवा उरलेली व्यवस्था कुणाच्या हातात जाईल? इथं माझी लढाई आहे. माझी लढाई केवळ शस्त्राची नाही आहे, माझी लढाई प्रस्तावनेमध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी आहे. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे दिलेलं आहे ते सहभागाचा मुद्दा माझ्या लढाईचा मुद्दा आहे. म्हणून मी जी लढाई करतो आहे ते या देशातील 18 पगड जातींच्या 80% नागावलेल्या लोकांसाठी लढतो आहे. म्हणून महात्मा गांधीला म्हणाले की मला मातृभूमी नाही. तेव्हा आमचा गोड गैरसमज असा होतो की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांसाठी बोलत होते की अस्पृश्यांना मातृभूमी नाही. अमित शहाजी आणि मोदीजी सत्तेवर आल्यानंतर भारताच्या लोकशाहीला धार्मिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी त्यांनी 20 ते 22 लाख हे हिंदू बाहेर फेकले गेले. आणि मग ओरड झाल्यानंतर यांनी तो कायदा रद्द केला. महत्वाचा मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महात्मा गांधींना म्हणतात की मुझे मातृभूमी नाही आहे, NRC CAAचं 13वं कॉलम तुम्ही वाचलं होतं काय? NRC CAAचं जे कॉलम दिलेलं आहे त्याची 13व्या कॉलमामध्ये अट अशी होती, जो भारताचा नागरिक नसेल त्याला या देशाच्या कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये सहभाग मिळणार नाही, रेशन व्यवस्थेमध्ये सहभाग मिळणार नाही, समाज कल्याण, आरोग्य आणि इतर व्यवस्थेमध्ये त्याला जागा मिळणार नाही, त्याला न्यायालयात जाण्याचा अधिकार राहणार नाही, त्याला पोलीस कंप्लेंट करण्याचा अधिकार राहणार नाही, तो नागरिकच नाही तर नळ, वीज, पाणी, नगरपालिकेची कोणतीही सोय घेण्याचा त्याला अधिकार राहणार नाही. कारण तो नागरिक नाही. नागरिक नाही म्हणून त्याला स्वतंत्र भारतातील कोणतीही भौतिक सुविधा अधिकार म्हणून मागण्याचा अधिकारच नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकशाहीकडे पाहतात तेव्हा म्हणतात की माझ्या लोकांना मातृभूमी नाही. तेव्हा या देशातील 89% लोकांना मातृभूमी नाही आहे हे बाबासाहेब सांगत होते. हे तुमच्या लक्षात आलं नव्हतं काय? कसं ब्रिटिशांच्या काळात किती लोकांना मतदानाचा अधिकार होता? केवळ 3%. कधी या दृष्टिकोनातून जरा विचार करा की लोकशाही कशी आली, काय आली. 3% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार होता. आणि जेव्हा स्वतंत्र भारताच्या पूर्वी निवडणूक झाली 1935 मध्ये तेव्हा एकूण 11% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार होता. ज्या दिवशी संविधान लिहायला बसले डॉक्टर आंबेडकर त्या दिवशी या भारतातील फक्त 11% लोकांना मताधिकार होता. म्हणजे स्वतंत्र होणारा भारत, त्याचा मूळ निवासी, त्याचा मालक या देशातील फक्त 11% लोक होते. हेच NRC CAA होतं ना की ज्याला मतदानाचा अधिकार नसेल त्याला कोणत्याही भौतिक सुविधा मागण्याचा अधिकारच राहणार नाही. मग फक्त 11% लोकांना मतदानाचा अधिकार होता ना संविधान बनण्यापूर्वी. आज प्रत्येक माणसाकडे मतदानाचा अधिकार झाला ना, ठीक आहे ना. सांस्कृतिक द्वेष म्हणून तुम्ही एका आदिवासी मुलाच्या चेहऱ्यावर लघवी करू शकता हो, पण संविधानानं मतदानाचा मूलाधिकार देऊन जो सिस्टम तुम्हाला दिलं त्या सिस्टम मध्ये आदिवासी मुर्मू नावाची महिला राष्ट्रपती सुद्धा बनू शकते. ही लोकशाहीची शक्तिस्थानं कशी आली आपल्यापर्यंत? आज तुम्ही मुसलमानांना ठेचून मारू शकता, तरी मुसलमानाचा कॅलिबर माणसाला तुम्ही डावू शकत नाही, तो राष्ट्रपती बनतो ना.
हे संविधानाचं मूळ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथल्या 11% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार आहे, आणि तो मतदानाचा अधिकार जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर तसाच सरकला असता. कारण गोळवलकरांची संस्था, सावरकरांची संस्था नवीन संविधान नको म्हणून ओरडच करत होते की संविधान नको, नवीन संविधान नको, गरजच काय. इव्हन बाळ गंगाधर टिळक सुद्धा त्याच भूमिकेचे होते, हेही मांडण्याची गरज आहे. पुण्याजवळ वासीला झालेल्या सभेमध्ये लोकमान्य टिळक स्पष्टपणे जाहीर सभेमध्ये म्हणताय, काय म्हणताय, कुणबीनं संसदेत येऊन नांगर चालवायचं आहे का. आज जरांगे पाटील आरक्षण मागतोय ना, मतदानाचा अधिकार आहे म्हणून, बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून मागतो ना तो. मला किती औरंगजेबाची औलाद म्हणून किती हिणवलं तरी 1995 मध्ये मी 8 वर्ष लढा लढून मुस्लिम ओबीसीचं आरक्षण घेऊन आलो, आणि 1985-95 पासून आमच्यातील 63% भाग मुस्लिम ओबीसी म्हणून आरक्षण घेतो आहे. आज किमान नोकऱ्या नसतील पण शिक्षणामध्ये त्याचा फायदा मिळतो आहे. लोकशाहीची ही मूल्ये आहेत जी अधिकार म्हणून कायद्याच्या रूपाने हिसकावून घ्यावी लागतात. ही व्यवस्था देऊ इच्छित नाही. मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात, टिळक तेल्यांबद्दल म्हणतात, घाणा चालवायचा आहे का, नाव्याबद्दल म्हणताय तिथं भादरवायचं आहे का. आज तेल्यांचे सर्वात जास्त प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रामध्ये, आज नाव्यांचे प्रतिनिधी आहेत, आज दोघांचेही प्रतिनिधी आहेत. पंतप्रधान तेली आहे. ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिलं का, की तोही कॉम्प्युटरवर बनवलेला आहे. काय असतं, माझा घर बनत होता वरोऱ्यामध्ये, मी एका लेबरला पाहिलं आणि मला आठवलं की मैंने इसको पहिले कहीं तो भी देखा है. मग मला आठवलं की याला मी माझे फॉरेस्टर आहेत बावरे साहेब, त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये पाहिलं. तिथं वरात निघाली होती, त्याच्यामध्ये हा पुंगा वाजवत होता. मी त्याला बोलवलं इकडे. बोले क्या है सर. बोला तू ये मट्टी कोटे के काम पे क्यों. बोले हाँ सर. अरे मैंने तेरे को बारात में देखा है यार, तू पुंगा बजा रहा था, तू तो कलाकार है. तो हंसला. बोला हंसतो कशाला रे. सर बोले मेरा असली काम मी मट्टी कोटे का है. बोला वो राजकारण आहे. ते राजकारण आहे. कशी काय गंमत सांग बरं. काय म्हणे, आपल्या वरोऱ्यामध्ये बँड पार्ट्या आहेत फक्त 6. किती आहेत, फक्त 6. आणि लग्न सराईत एकेका दिवशी 20 नवरदेवांचे लग्न असतात. बँड पार्ट्या 6, नवरदेवांचे लग्न 20, आणि 20ही नवरदेवाला हे 6ही बँड पार्टी वाले सांगतात की तेरे शादी में बजाने के लिए मैं 20 लोग भेज रहा हूं, 15 लोग भेज रहा हूं, आणि ऍडव्हान्स घेऊन घेतात. आता तो दिवस येतो त्या दिवशी पाठवायचा असतो बँड पथक. याच्याकडे असतात ओरिजिनल 15च वाजवणारे, आणि हा 6 लोकांचा ऍडव्हान्स घेऊन ठेवतो. मग करायचं काय. मग हा लेबर मार्केटमध्ये येतो. आम्ही सगळे लेबर वाट पाहत असतो की कोई तो भी आएगा काम देगा. याला पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो. म्हटलं का बरं. कारण माटीगोट्याच्या कामाला गेलो तर सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घाम गाळायचो. 400 रुपये फक्त मिळतात आम्हाला. पण याला पाहिल्यावर आनंद असा होतो की हा आम्हाला 1000 रुपये देतो. 3च तास वाजवावं लागतं. त्याच्यानंतर जेवायला पण खूप मस्त मिळतं. म्हटलं म्हणूनच तर म्हटलं तुम्ही कलाकार आहे. यही तर राजकारण आहे. कसं हा आमच्यातनं म्हणे 6-7 लेबर निवडतो. आम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये नेतो. ऑफिसमध्ये बँडचा ड्रेस घालतो, पट्टा घालतो, टोपी ठेवतो, आमच्या तोंडात पोंगा देतो, आजूबाजूला याची माणसं ठेवतो. पोंगा देऊन आम्हाला एकच सूचना देतो, सिर्फ मुंह में पकड़ के मुंह फुगा के रहना, फूकने का नहीं. याच्याशी नाशिकच्या राजकारणाचा काहीही संबंध नाही. सिर्फ मुंह में पकड़ के रहने का, फूकने का नहीं. कभी हवा निकल गई तो बोले वो तो हवा है, वो तो निकलती. फिर एक बार ऐसी हुआ. बोले मैं जा रहा था, बोले अपना मुंह में पकड़ के, बाकी बजा रहे थे, मेरे मुंह से हवा निकल गई. अब सब बजा रहे थे बोले शीला की जवानी, और मेरे इसमें से जो आवाज निकला भो, पूरी बैंड पार्टी डिस्टर्ब. मला बहुत मारा होगा बैंड वाले. नहीं बोले. मला फिर नया राजकारण. याचा नाशिकच्या राजकारणाशी संबंध नाही. कसलं नया राजकारण. दूसरे दिन फिर बुलाया. बोले पीठ वगैरह सहलाया. बोले होती है गलती, कोई प्रॉब्लेम नाही. पुन्हा पोंगा दिला म्हणे, तशीच सूचना दिली म्हणे, तसाच टोपा दिला म्हणे. यावेळेस मोठं राजकारण केलं म्हणे. म्हणजे काय म्हटलं, वो जो पोंगे में बजने वाली पिपरी रहती ना, वो निकाल डाला म्हणे.
म्हणजे मेरे मुंह से हवा भी निकली तो भों करके नाही फुस. राजकारणाशी काही संबंध नाही. फुस. मला लोकांना कळत नाही का रे की तुला वाजवता येत नाही, हेच तर राजकारण आहे म्हणे. म्हटलं कसं? उसके ओरिजिनल लोग इतने बजाते कि लोगों को पता ही नहीं चलता कौन बजा रहा कौन नहीं बजा रहा. उलट नवर देवाचा भाऊ नाचत नाचत येतो, 500ची नोट काढून ओरिजिनल जो वाजवतो त्याच्यावर ओवाळतो आणि माझ्या खिशात टाकतो. तेव्हा तो डोळे वटावून म्हणतो अबे बजारा मैन कमाल आहे तू. याचा नाशिकच्या राजकारणाशी काय संबंध नाही मित्रांनो. हा असला खेळ सगळा. आपण लोकशाही मूल्यांची नीट मांडणी समजून घेतली पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत मतदानाचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत भारतात लोकशाही स्थापित होऊ शकत नाही. बाबासाहेब भांडले आणि या देशाला प्रत्येक माणसाला मताधिकार मिळालं. या भांडणामध्ये अनेक लोक सामील होते. केवळ बाबासाहेब नव्हते, ते पुढाकार घेत होते. पण अनेक लोकांनी समर्थन केलेलं आहे. त्याच्यात मुस्लिमांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे एका मोठ्या व्यवस्थेशी भांडत असताना कशाला हो 1925 पर्यंत कायद्याने अस्पृश्यता मान्य होती. काय कायदे बनावे याचाही आपण विचार करायला पाहिजे. कशी लोकशाही आपल्याकडे आली याचाही विचार करायला पाहिजे. कायद्यानं अस्पृश्यता मान्य केल्या जाते. बंगालच्या ब्रिटिश गव्हर्नरचा 1945 ते 46 पर्यंतचा ऑर्डर ठेवलाय. तो ऑर्डिनन्स अजूनही तुम्हाला पाहायला मिळतो. काय आहे त्या ऑर्डिनन्स मध्ये? कोळी, माडी, मछुआरा, कछुआरा, भटियारा, शिकलगार, नदार असल्या 147 जातींची यादी आहे. यांना न्यायालयात प्रवेश नाही कायद्यानं. लोकशाही कशी आली हो आपल्याकडे? कायद्यानं 1946 पर्यंत या 147 जातींना न्यायालयात प्रवेश नाही, सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाही. आणि प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल बेंगालच्या हायकोर्टामध्ये केस गेली. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना 3 महिन्याची शिक्षा न्यायालयानं ठोकलेली आहे की कायद्यात तुम्हाला प्रवेश नसताना तुम्ही प्रयत्न कसा केला. कशी आली? आणि बाबासाहेब म्हणतात की आर्टिकल 32 हा माझ्या लोकशाहीचा आत्मा आहे. काय आहे 32? आर्टिकल 32 हा लोकशाहीचा आत्मा आहे. या भारतातील कोणत्याही माणसाला त्याच्या मूलाधिकाराच्या विरोधात एखादी कृती घडलेली असेल, त्याच्या मूलाधिकाराचा हनन केला गेला असेल, त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल तर सरळ न्यायालयात दाद मागण्याचा मौलिक अधिकार म्हणजे आर्टिकल 32. कशी आली लोकशाही? बाबासाहेब आंबेडकर जाणत होते की लोकशाहीची लढाई ज्या व्यवस्थेशी आहे त्याचे शक्तीस्थळ खालसा करणं नितांत गरजेचं आहे. वर्तमानामध्ये जे काही चाललंय ते किती भयानक आहे. माझ्या मुसलमान म्हणून मर्यादा आहे. नीट बोलतो मी. मुसलमान म्हणून त्या मांडणीमध्ये माझ्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा ठेवून मी बोलतो की बाबासाहेब आंबेडकर नीट समजून घेत होते की या देशामध्ये जर लोकशाही रुजवायची असेल तर धर्म संस्थांचे संवैधानिक बाहेर असलेल्या शक्तीस्थळांना खालसा करणं गरजेचं आहे. म्हणून संविधानामध्ये आर्टिकल 13 घातलं. काय आहे 13 आर्टिकल? ज्या दिवशी संविधानाची स्थापना होते, आर्टिकल 13 स्पष्टपणे सांगतो, ज्या दिवशी संविधानाची स्थापना होते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकार केला जातो आणि 26 जानेवारी 1950 मध्ये तो भारताला लागू होतो. त्या दिवसापासून संविधान बाहेरील सगळे शक्तीस्थळ खालसा होतात. संविधान बाहेरील सगळे कायदे रद्द होतात. संविधानाच्या बाहेरील कोणतेही आदेश जे व्यक्तीच्या मूलाधिकाराच्या विरोधात जात असेल किंवा व्यक्तीची ओळख भारतीयतेच्या व्यतिरिक्त स्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल ते सगळे खालसा होतात. आर्टिकल 13 वर्तमानामध्ये 2 नागरिकत्व स्थापित करण्यात या देशातील मनुवादी व्यवस्था स्थापित झाली. एक नागरिकत्व हिंदू म्हणून आणि दुसरा नसलेला अहिंदू शत्रू म्हणून. मुसलमान म्हणून म्हणणार नाही हे 12% क्या भुनेंगे क्या छिलेंगे क्या. मुसलमानबद्दल बोलत नाही. 2 नागरिकत्व याची लढाई लोकशाहीशी आहे. नीट चाललंय ते लक्षात घ्या. 1925 मध्ये RSS ची स्थापना होते. हिंदुत्वाच्या पाऊलखुणा नावाचं ग्रंथ वाचून घ्या किंवा फुले शाहू गांधी आंबेडकर का
ब्राह्मणी राष्ट्रवादचे संघर्ष, ती पुस्तक माझी इथं प्रकाशित होते आहे. त्याच्यामध्ये मी सगळं डिटेल मांडलेलं आहे की लोकशाहीचा संघर्ष कसा आहे, लोकशाही आणि धर्म याचा संघर्ष कसा आहे. आणि आज धर्मशाही ही लोकशाहीवर हावी झालेली आहे. संसदेमध्ये कधी अपेक्षित केलेली होती का तुम्ही की ज्यांनी 63 वर्ष महात्मा गांधींचं नाव घेतलं, सेक्युलरिझमचं गुणगान केलं, त्या पक्षाच्या 48 लोकांनी 2014 मध्ये पक्षांतर करून धर्मांध भूमिका स्वीकारली. 48%. 2014 मध्ये भाजपा या देशाला हिंदुत्ववादी राष्ट्र बनवू म्हणून संविधान त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकून ते आले. बाबासाहेब आंबेडकर हयातीत होते. 1952ची गोष्ट इम्प्लिमेंट झालं होतं संविधान. गोलवरकर तर संविधानाच्या विरोधात होते. बंच ऑफ थॉट मध्ये 1960-66 मध्ये त्यांनी ते स्पष्ट केलंय. पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा पंढरपूरमध्ये रुक्मिणी मैदानात गिरीशास्त्री यांची जाहीर सभा झाली. 25,000ची सभा होती. काय बोलले ते, सुरुवात कशी आहे. 25,000च्या सभेमध्ये आज 1 लाखाच्या सभेमध्ये मुसलमानांच्या नरसंहाराची घोषणा केली जाते. आज 2 लाखांच्या सभेमध्ये जो हमारा धर्म भूमिका नहीं मानेगा उसको हम यहाँ जिंदा नहीं रखेंगे म्हणून घोषणा केल्या जातात. आज यहाँ पे रहना होगा तो यही खाना होगा, यहाँ पे रहना होगा तो यही गाना होगा म्हणण्याचं धारिष्ट गेलं. ते चॅलेंजेस केव्हापासून आहे, बाबासाहेब हयातीत होते. जेव्हा बाबासाहेब हयातीत होते 25,000ची सभा घेतली आणि गिरीशास्त्रींनी सुरुवात कशी केली. हमने सुना है इस देश में एक नया संविधान आया है. 1952 रुक्मिणी मैदान पंढरपूर, गिरीशास्त्रींची जाहीर सभा. बाबासाहेब मुंबईला आहे, सॉरी दिल्लीला आहे आणि गिरीशास्त्री म्हणतायत हमने सुना है एक संविधान आया है, ये संविधान हमें मंजूर नहीं है. क्यों मंजूर नहीं है? क्योंकि ये संविधान एक अस्पृश्य ने लिखा है. जाहीर सभा. हे बाबासाहेबांवरचे चॅलेंज नव्हते. हे तुम्हाला मला मिळालेल्या मुक्तिदाता संविधानावरील हल्ले होते. हे आपण नीट समजून घेणार आहोत की नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सोडा, बाजूला ठेवा. तुम्हाला मला मतदानाचा अधिकार देणारा संविधान, तुम्हाला मला व्यापाराची मुक्तता देण्याचं संविधान. अहो 1947 पाळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना परवाना काढण्याचा अधिकार होता. व्यापार करू शकत नव्हते. मुक्ती नव्हती व्यापारासाठी, मुक्तता नव्हती व्यापारासाठी. भारतात कुठेही जाऊन व्यापार करू शकत नव्हते तुम्ही. परवाना काढावा लागत होता. जर परवाना दिला तरच त्या राज्यामध्ये तुम्ही घुसू शकत होते. ती मुक्तता संविधानानं दिली. शिक्षणाच्या मुक्ततेची संविधानानं दिली. स्त्रियांचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं. हे सगळ्या संविधानानं दिलेल्या आर्थिक मुक्तता करून दिली. हे सगळं करून देत असताना गिरीश शास्त्री 1952 मध्ये म्हणतायत कि हमें ये संविधान मंजूर नहीं है क्योंकि ये संविधान एक अस्पृश्य ने लिखा है. पुढे पत्रकारांनी विचारलं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेत का. म्हणतात नाही. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर को पहचानते हो क्या. नाही. जगातील 17 बुद्धिवंतांमध्ये त्यांचा अव्वल नंबर आहे. असू दे. ज्याप्रमाणे एखाद्या नालीतून आलेला दूध हा आमच्यासाठी अगदीच म्हणजे निकामी होतो, तसं आम्ही बाबासाहेबांकडे पाहतो. हे उत्तर होते त्यांचे. काय वाईट आहे संविधानामध्ये, काय वाईट आहे संविधानामध्ये. शेवटच्या टप्प्यावर येतो आणि संपवतो. काय वाईट आहे संविधानामध्ये. आज जर संविधान वाचणार नसेल तर तुम्ही आणि मी या सभागृहामध्ये बसून बोलण्याची पुढच्या वेळेस तयारी करू की नाही करू हा प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या. जो उन्माद या देशामध्ये पसरविला जातो आहे तो उन्माद कधी काळी मुसोलिनीनं पसरवलं होतं. 1914 मध्ये मुसोलिनी जन्माला आला. नेमकं काय घडलं होतं त्या देशामध्ये, नेमकं काय घडलं होतं 90 मध्ये या देशामध्ये, नीट समजून घ्या. ती मांडणीची वेळ नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीची व्यक्तिमूल्ये सुदृढ होण्याचा वेळ येतो तेव्हा तेव्हा ही व्यवस्था हल्ला करते. हे तुम्ही नीट समजून घ्या. हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट लोकशाहीच्या विरोधात आहे असं मी म्हणणार नाही, पण या प्रोजेक्टमुळे लोकशाही बुडते आहे का याचं नीट आपण अवलोकन केलं पाहिजे. मित्रांनो, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. या देशातील 1925 मध्ये जेव्हा RSS स्थापन होते तेव्हा त्याला मदत करणारे लोक कोण होते. आपण केवळ त्यांनाच घेऊन चाललो तर होणार नाही. कारण आमचे मोहन भागवत साहेब मौलाना इलियास साहेबांना भेटायला गेले. इलियास साहेबांनी जाहीर केलं
यांचा आणि माझा DNA एक आहे, धर्मराष्ट्र होत असेल तर आम्हाला काहीही अडचण नाही. लक्षात घ्या ही व्यवस्था कशी काम करते. मौलाना इलियास म्हणतात आणि आता बहुतांशी मौलाना म्हणतायत की धर्मराष्ट्र हो जाएगा तो हमें अडचण नाही आहे. या मूर्खांना माहिती नाही आहे की तेव्हा धर्मराष्ट्र पुष्यशृंग मित्रांनं बनवलं त्यावेळेस 84,000 विहार जाऊन टाकलेत. पुनश्च मनुस्मृती स्थापित झाली आणि त्याची योजना आधुनिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते करतायत त्याचं विश्लेषणाचं आणि त्याचं भाषणाचं एक वेगळं व्याख्यान होईल, त्याकडे मी जात नाही. लॅटरल एंट्री का बरं आणली? मिलिटरीचं केंद्रीकरण करत असताना एक वेगळं पद का बरं निर्माण केलं? आज रायवी आज सगळे कुणाच्या हातात आहेत? आज वर्तमानपत्रांनी एवढी विषारी भूमिका का बरं घ्यावी? कारण 2014 मध्ये जेव्हा हे निवडून आले तेव्हा फक्त 32% होते. 2019 मध्ये जेव्हा निवडून आले तेव्हा फक्त 3% वाढले, 35 पॉईंट समथिंग म्हणजे 36% होते. आज त्यांची स्टॅग्नन्सी 36% आहे आणि त्यांना माहिती आहे की 36 हा आमचा मार्जिनल रेशो आहे. 1% आम्ही वाढू किंवा 1% घटू, याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही. अशा वेळेस भारताची लोकशाही धर्म लोकशाहीमध्ये बदलली नाही तर आमची ही जी थांबण्याची वेळ आहे ही नष्ट होईल हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी एक्सेस पीपलची थेअरी वापरली. काय होतं एक्सेस पीपलची थेअरी? बस एवढं सांगतो आणि रजा घेतो. काय होतं एक्सेस पीपल? एखादा पक्ष जेव्हा देशाच्या वरती आपली विचारधारा प्रमुख मानून देशाला गिळंकृत करण्यासाठी पुढे जातो आणि त्याला निश्चित होते की मी फक्त एवढ्याच मताधिकारापर्यंत जाऊ शकतो, याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, तेव्हा उरलेला समूह हा त्याच्यासाठी एक्सेस पीपल होतो. हे पॉलिटिकल सायन्स मधली स्टॅब्लिश झालेली थेअरी आहे. मी त्याचाही विद्यार्थी राहिल्यामुळं मला ते समजतं. आता या सगळ्या लोकांना ज्यांना मुळात संविधान नको आहे आणि धर्मराष्ट्राकडे ज्यांची वाटचाल चाललेली आहे त्यांच्यासाठी आम्ही जवळपास 65% लोक एक्सेस पीपल आहोत. मग आम्ही काँग्रेसमध्ये असू देत, राष्ट्रवादीमध्ये असू देत, इकडे असू देत, तिकडे असू देत, कुठेही असू देत, पण आपण त्यांच्यासाठी एक्सेस पीपल आहोत. त्यांचा निवडून येण्याचा आणि त्यांचा टार्गेट जो आहे त्याच्यासाठी सत्ता हस्तगत करण्याचा जो त्यांचा फंड आहे तो फक्त 35% लोकांवरती केंद्रित आहे. मग इकडे त्यांना मेहनत करण्याची गरज नाही. हे कोण 35%? या देशातील सगळा भांडवलवादी कारखानदार वर्ग, मोठा ब्राह्मणी व्यवस्थेतील वैश्य कारखानदार वर्ग, याची लोकसंख्या आहे 20%. हा कन्फर्म आहे त्यांच्याशी, हा त्यांच्यापासून दूर जाणार नाही. कारण त्यांच्या व्यवस्थेचा तो मोठा लाभार्थी आहे. अडाणी असाच वरती येत नाही हो, जगातला अव्वल नंबरचा झाला. त्या हिडनबर्गनं एवढं सगळं काढल्यानंतरही पुन्हा देशाचा अव्वल नंबरचा झाला. काल परवा तो रामदेव बाबा बोलला ओबीसी काही भाड नाही आणि रामदेव बाबाकडे स्वतंत्र 3 देश आहेत. बेट आहेत, बेट म्हणजे देश आहे स्वतंत्र. कुठून आला हा पैसा? काय मेहनत केली यांनी? कुठं नांदेड चालवलं, कुठं चांबारासारखा व्यवसाय केलं, कुठं पानटेला चालवलं, काय केलं यांनी? कुणीच विचारायला तयार नाही. अडाणीनं केलं काय? या देशाच्या बजेटच्या जवळपास 80% बजेट त्याच्याजवळ आहे. काय केलं त्यानं? आता ही जी शिफ्टिंग आहे ही 20% लोकांमध्ये झालेली आहे, त्यांचे कन्फर्म आहे. कारण त्यांना आता ही शिफ्टिंग जर निश्चित पुन्हा लांबवायची असेल तर त्यांना भारताला मदत करावं लागतं. राहिले 15% लोक हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणामधून सहज हिंदुत्वाच्या नावानं त्यांच्याकडे वळतात. असे त्यांचे 35% हे कन्फर्मेशन झालेले वोट आहेत. राहिला आपला 65% लोकांचा. कधी मदरस्यावर हल्ला करायचं, कधी विहारावर हल्ला करायचं, कधी सिखांचं काही ना काही उपटून काढायचं, कधी चर्चवर हल्ला करायचा आणि या सगळ्या समाजाला विस्कळीत करायचं. आणि दुसरीकडे याच समाजामध्ये एवढी फूट पाडून टाकायची की हा समाज कधी एकत्रित यायला नको. 65% विखुरला की 35%वरती आपण येतो. लोकशाही पुढील सर्वात मोठा चॅलेंज आता 2024 मध्ये हा आलेला आहे. कारण लोकशाही मूल्य जे रसातळाला जात आहेत ते रसातळाला जाण्यासाठी 3 शक्ती त्यांच्याकडे आहेत. बस शेवटचं सांगतो आणि रजा घेतो. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की संविधानाला डोक्यावर घेऊन नाचू नका. आमचे भाऊ, आता मी फुलेशाह आंबेडकरी आंदोलनामध्ये जास्त आहोत. आता बिलासपूरला होतो मी, तेव्हा आमच्यासोबत जोगेंद्र टवाळे साहेब होते. शेवटी माझं भाषण होतं. मग काही लोक बोलले तवा नाही की पवित्र ग्रंथ है संविधान, हम सर पर लेकर नाचेंगे.
और खबरदार, संविधान को किसी ने हाथ लगाया तो हम हाथ कलम कर डालेंगे, सर छाट देंगे. तेव्हा मी म्हणलो का बकऱ्याचं पिल्लू की कोंबडीचं पिल्लू आहे संविधान? एखादा बांधलेला बकरा आहे की कोंबडीचं पिल्लू आहे की कुणी हात लावलं तर तुम्ही जाऊन त्याला कापाल, त्याला माराल? अरे संविधान बदलण्याच्या 3 प्रक्रिया संविधानातच निश्चित आहेत. 1952 मध्ये पहिली केस सुप्रीम कोर्टात गेली. 1967 मध्ये शेवटचा याच्यावरचा वादविवाद झाला आणि सुप्रीम कोर्टानं 1967 मध्ये जाहीर केलं. काय जाहीर केलंय सुप्रीम कोर्टानं? संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये बदल करण्याचा, नव्हे मूलाधिकारात सुद्धा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. हा सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे. डोक्यावर संविधान घेऊन नाचणाऱ्यांनो, हा पवित्र ग्रंथ म्हणून उगीच भावनिक बनू नका. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, काही पवित्र बिवित्र नाही. हा कलमांचा सांगाडा आहे. या सांगाड्याचा हृदय कोणता आहे, या सांगाड्याचा मेंदू कोणता आहे, तेही स्पष्ट केलं होतं. हा जो संविधान नावाचा सांगाडा आहे, याचा मेंदू हृदय संसद आहे, याचा मेंदू आणि हृदय विधानसभा आहेत. हे 2 बरोबर चालले तर हा सांगाडा जिवंत चालेल. हे 2 जर विकृत झाले तर हा सांगाडा विकृत होईल. सिंपल आणि सोपी डेफिनेशन. मग बाबासाहेब बोलले की कशा पद्धतीने बदलता येतात? 1, संसदेमध्ये बहुमतानं कोणताही कायदा बदलता येतो, मूलाधिकारही बदलता येतो. पण सुप्रीम कोर्टाने खेळी केली. ती खेळी आजपर्यंत तुम्हाला आणि मलाही समजलेली नाही. सुप्रीम कोर्टाला किती समजली ते त्यांना माहीत, संसदेला नाही, संसदेलाही किती समजली ते त्यांना माहीत. काय केलं सुप्रीम कोर्टानं? सुप्रीम कोर्टाने 1967 मध्ये हा निर्णय देत असताना की संसदेला कोणत्याही कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे, नव्हे मूलाधिकारामध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांना संविधानाची चौकट बदलता येणार नाही. आता गंमत अशी आहे सर, चौकट म्हणजे काय हे सुप्रीम कोर्टाने निश्चित केलं नाही आणि संसद म्हणला की बराबर आहे. सुप्रीम कोर्ट का संसदेनेही निश्चित केलं नाही की चौकट म्हणजे काय. चौकट म्हणजे काय? आता हे लटकलेलं असं आहे. म्हणून पहिल्यांदा जे बदलता येतं संविधान ते बहुमताच्या भरोशावर संसदेत बदलता येतं. त्यांनी प्रयत्न करून पाहिला NRC मध्ये, त्यांनी प्रयत्न करून पाहिला कृषी कायद्याच्या अनुषंगानं. पब्लिक त्यांच्या अंगावर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सरळ बहुमतात असलो तरी संसदेत हे करता येत नाही. कारण काहीही झालं तरी लोकशाहीमध्ये एवढी जागृती निर्माण झाली आहे की पब्लिक डोमेनमध्ये जर आपण मांडलं तर पब्लिक अंगावर येईल. म्हणजे संसदेमध्ये सरळ संविधान बदलता येत नाही. मग दुसरा उपाय आहे, जे कायदे सरळ बदलता येत नाही त्याचे पर्यायी कायदे बहुमताच्या भरोशावर संविधानात टाकायचे. याच्यात ते यशस्वी झाले. 2014 पासून 2023 पर्यंत जवळपास 300 विधेयक, छोटे मोठे कायदे संसदेच्या माध्यमातून या संविधानात टाकण्यात आले. लॅटरल एंट्री, कोणतीही परीक्षा पास न होता डायरेक्ट सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, अहो संरक्षण यंत्रणेसारखा नाजूक विभाग, त्या डिपार्टमेंटचा असिस्टंट सेक्रेटरी एका यंत्रनिर्माण कंपनीचा डायरेक्टर बनलाय. काय कमाल आहे. कोणत्या संविधानाला घेऊन नाचता? असली कलम असलेला संविधान, ज्या संविधानाच्या मूळ गाभ्यामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं बेसिक मूल्य आहे ते बदलून आज खाजगीकरणाचं संपूर्ण म्हणजे मूल्यच टाकलेलं आहे या संविधानामध्ये. त्या संविधानाला घेऊन नाचायचं का? 128 खाजगी विद्यापीठं या सरकारनं मान्य केली. 232 खाजगी विद्यापीठं मंजुरीसाठी तयार आहेत. सगळे UGC अप्रूव्ड. आणि काहीच तुमच्या हाती उरणार नाही. 2024 नंतर तुम्ही संपणार आहात का? नाही, संपूच शकत नाही. तुम्ही संपू नये म्हणून 80 कोटी लोकांना 2 वेळचं जेवण देण्याची तरतूद केलेली आहे. किती दयावादी सरकार आहे, किती दयावान सरकार आहे. नव्हे, तुम्ही संपू नये म्हणून जन्मजात ज्या जातीमध्ये जन्माला आलात, तुमच्या आई बापांनी, तुमच्या पूर्वजांनी, त्याच्या पूर्वजांनी जो व्यवसाय केलं त्याचे जीन्स तुमच्या अंगात आलेत ना, मग तुम्ही संपू नये म्हणून नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जातीय व्यवसाय 4थ्या वर्गापासून शिकवणं गडचिरोली सारख्या इलाक्यामध्ये चालू झाले. गोंडांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मोहापासून दारू कशी बनवल्या जाते,
उद्योग केंद्रातील अधिकारी येऊन ती प्रोसेस सांगतायत. संपणारा समाज नाही आहे, पण गोलवरकरांनी वी अँड अवर नेशन मध्ये जे मांडून ठेवलंय त्याची प्रतिकृती लोकशाही समोर उतरलेली आहे. काय मांडलं त्यांनी? वी आर द मार्शल रेस. ते म्हणतात की आम्ही मार्शल रेस आहोत कारण आम्ही आर्य आहोत आणि मार्शल रेस असल्यामुळे आम्ही कुणाच्याही अखत्यारीत जाणार नाही. सत्ता करणे, सत्ता गाजवणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आम्ही ते करू. इतरांनी आमच्या सोबत यावं, नसतील येत तर त्यांना नमवू. प्रत्येकानं प्रत्येकाच्या पायरीवर उभं राहून आपलं स्वायत्त जगावं. ही आहे आधुनिक लोकशाहीकडे चाललेली वाटचाल. आणि कशाच्या भरोशावर? संसद आणि विधानसभेच्या भरोशावर. म्हणून दुसरा अमेंडमेंट संविधानामध्ये जे करता येतं ते असं नवीन कलमा घालून, सगळ्या कलमा घातल्यात, खाजगीकरणाचे कलमा घातल्यात. कधी विचार केला होता का तुमच्या सार्वजनिक कंपन्या विकल्या जातील? काय सार्वजनिक कंपन्या? लोकशाहीमध्ये तुमच्या प्रतिनिधित्वाचं आणि देशाला सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये तुमच्या स्वाभिमानाचं प्रतिनिधित्व म्हणजे सार्वजनिक कंपन्या होत्या. त्या सगळ्या खाजगी करून टाकल्यात. अशा प्रकारे नवीन कलमा घालून संविधानाला बदलता येतो. आणि शेवटचा उपाय संविधानाला बदलण्याचा जो मुसोलिनी आणि हिटलरनं नीट पद्धतीनं प्रपोजलच्या रूपानं या देशाला, या जगाला सांगितलाय तो असा आहे की देशामध्ये एवढी भयानक धार्मिक द्वंद्वतेची व्यवस्था निर्माण करा, जातीय द्वंद्वतेची व्यवस्था निर्माण करा की संपूर्ण समाज फक्त आत्मरक्षणाकडे केंद्रित झाला पाहिजे आणि एक दुसऱ्याला एवढा भ्यायला पाहिजे की संविधानामध्ये त्याच्यासाठी काय लिहिलंय याच्याकडे त्याचा लक्ष जाता कामा नये आणि सगळ्या संवैधानिक प्रक्रिया ठप्प झाली पाहिजे. हेच आम्ही मागच्या 6-7 वर्षात बघतो आहे. सगळी संवैधानिक प्रक्रिया ठप्प झाल्यासारखी दिसते आणि आम्ही फक्त धर्म आणि धर्माच्या बागुलबुवात फसलेलो आहोत. हे वर्तमानाचे मोठे चॅलेंज आहेत. ते म्हणतात की हम स्वतंत्रता देंगे. काही कोंबड्या बेडव्यामध्ये बंद होत्या. कोंबड्या माहिती आहे ना, बेडव्यांमध्ये बंद होत्या. खाटी गेला आणि बोलला कोंबड्यांना, अरे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. कोंबड्या नाचायला लागल्यात, बोले की कितना अच्छा दिन आया हाजी साहब, कितना अच्छा दिन आया कि मुंडी पकड़ के निकाल के काटता था, आज बोल रहा है मुर्गियों को की तुमको आजादी दी. कोंबड्या थै थै नाचायला लागल्यात आणि त्या खटकाल्या म्हणालात, अरे जरा स्वातंत्र्याचं आंदोलन, स्वातंत्र्याचा आनंद घेऊ दे, जरा या बेडव्याचं दार तर उघड, जरा पिंजऱ्याचं दार तर उघड. तेव्हा तो खाटीक बोलला, नाही पिंजऱ्याचा दार उघडला जाणार नाही. कोंबड्या बोलल्या, पिंजऱ्याचं दार उघडलं जाणार नाही. आणि तू म्हणालास की तुमको आझादी दे दी, स्वतंत्रतेचं आंदोलन घ्या, स्वतंत्रतेचं आंदोलन घ्या. हे कसं काय? तेव्हा खाटीक बोलला की तुम्हाला स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य दिलंय. कोंबड्या बोलल्या की हो, म्हणूनच तर आम्ही स्वयंनिर्णय घेतो की दार उघड राहते आणि आम्हाला बाहेर जाऊ दे. नाही, स्वयंनिर्णय फक्त एवढं घ्यायचंय, तुम्हाला कापायचं हे तर निश्चित, पण कापल्यानंतर तुम्हीच सांगा, हा स्वयंनिर्णय घ्या की तुम्हाला तेलात तळायचे की तुपात तळायचे. हे स्वातंत्र्य तुम्हाला देतोय. वर्तमानाच्या सगळ्या लोकशाहीकडे नीट बघा, नीट बघा. कोरोनाच्या काळामध्ये अब्जो रुपयाचा प्रधानमंत्र्यांचा फंड कुणाला माहिती आहे? इथं कुठे गेला? कॅग मधून बाहेर, अंकेक्षणातून बाहेर. कुठं आहे तो फंड? आणि इंडिया टुडे मध्ये त्यावेळेस इंडिया टुडे खूप रिनाऊन्स होता, खूप आक्रमक होता. तेव्हा त्यांनी एक लेख छापलं, टेंटेटिव्हली किती मिळालं. भारताच्या बजेटच्या बरोबरीचा फंड त्या याच्यामध्ये जमा झाला. आणि त्याच कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण क्षेत्रातील 68% उद्योग मेलेत. मी आज द्रुत गती मार्गाने येणार होतो, समृद्धी मार्गानं, कारण लेट होत होती ट्रेन. पण म्हटलं की ऐन वेळेवर काढणं बरोबर नव्हे. 700 किलोमीटर आहे. किती? 700 किलोमीटर. नागपूर ते मुंबई 3 तास वाजतात फक्त. जर सपाट्यानं निघालो आपण 3 तास वाजतात. किती आहे त्याचं बजेट? कुणाला माहिती? 70,000 कोटी. 70,000 कोटी. 1 किलोमीटरला किती पडलं? 700. कधी केला हिशोब? कधी गव्हाडाचं लक्षण आलं तुम्हाला? अहो, अमेरिकेच्या सोशल रिसोर्सनं इथली जी इकॉनॉमी चेक केली, तो सांगतो की आमच्या महाशयांनी जे रोड बनवले त्या रोडमध्ये ग्रामीण क्षेत्रातली जवळपास 50% इकॉनॉमी संपली.
विकासाचा जो मॉडेल आहे त्या मॉडेलनं 50% ग्रामीण क्षेत्रातली इकॉनॉमी संपवून टाकली. कशी असे फ्लायओव्हर बनवले, रस्त्यानं खालून जाणारे लोकांच्या माध्यमातून जिथं जिथं थांबे होते तिथली इकॉनॉमी चालत होती. तो चहा पित होता, थांबत होता, फळ घेत होता, भजी घेत होता, हे घेत होता, ते घेत होता, पंचरवाले होते, हे होते, ते होते, सगळे ठप्प झाले. सरळ चढा आणि दुसऱ्या बाजूला उतरा. ही खालची इकॉनॉमी संपली. मग ही इकॉनॉमी संपत असताना या देशातील हिंदू म्हणून घेणारा 35 कोटी लोक तरुण मेंदून काय होते, काय त्यांची मानसिक अवस्था असेल, कुठं टाकणार आहे यांना नेऊन. म्हणून यांचं सैनिकीकरण, कारण त्यांचा रोजगार तुम्ही हिसकावून टाकला, त्यांची इकॉनॉमी संपवून टाकली, त्यांची नोकर भरती संपवून टाकली, त्यांचे कुटीर उद्योग संपवून टाकले. आणि आता हा एक 35 कोटीच्या घरातील हिंदू तरुण जो रिकामा होत आहे त्याला कुठं नेणार. त्याच्या डोक्यात जो विध्वंसक विचार येतो आहे त्याला दिशा देण्याचं काम हे धर्मांध शक्ती करतायत. मग धर्मांध शक्तींना शत्रू हवा असतो. शत्रू कोण हेही सांगण्याची आज गरज आहे. लोकशाहीचा मुर्दा याच्या पूर्वीही पाकिस्तान आणि भारताच्या नावानं हिंदू मुसलमानांच्या दंगलीतच गेला. वर्तमानाच्या लोकशाहीचा मुर्दा सुद्धा हिंदू आणि मुसलमानांच्याच भानगडीत हे करणार आहेत. परंतु त्यावेळेस पाकिस्तान आणि हा देश ते एक सशक्त मुसलमान असतील का जातील, पण भारतातील मुसलमान कोण आहेत? हे तुमच्या बाजूला राहणारे 12% मुसलमान पैकी त्याच्यापैकी 80% मुसलमानांकडे रोजगारच नाही. जो हाताला मिळेल तो रोजगार करतो. शिक्षण 6%, सरकारी नोकऱ्यांमध्ये 1.5%. पण याला जगातला सर्वात मोठा हिंदू संस्कृतीचा आणि हिंदूंचा शत्रू म्हणून उभं करण्यात हे यशस्वी झाले. याच्यात लोकशाहीचा मृत्यू आहे, हे तुम्ही नीट समजून घ्या. म्हणून हे मनातनं पोटातनं जे मांडायला येतो ते आम्ही येतो. मी गडचिरोली सारख्या अत्यंत गरीब अशा इलाक्यात जन्माला आलो, आदिवासी इलाक्यामध्ये. 50 मुसलमानांचं घर. आणि माझा पहिला कविता संग्रह आला कथा संग्रह आला औरंगजेब आणि जोशी. तो जगातल्या 6 देशांमध्ये गेला. काय आहे त्याच्यामध्ये मांडणी. मी जेव्हा रामपुरी शाळेमध्ये गेलो, म्हणजे माझं शिक्षणही अजून झालं. प्राथमिक शाळा रामपुरी, हायस्कूल शिवाजी स्कूल, त्याच्यानंतर कॉलेज महात्मा ज्योतिबा फुले आणि MP डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. असला हा चढाव आहे. मग प्राथमिक शाळेमध्ये मी जेव्हा रामपूर शाळेमध्ये शिकायला जातो तेव्हा जनगण मन व्हायचं आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हा पाठ व्हायचा. आणि मग आम्ही सगळे शिकायचो. मधली सुट्टी झाली की आपापले डब्बे, पॅन्ट असायचा, जर्मनचा डब्बा असायचा, थैली, तेव्हाच आम्ही सगळे खायचो. अफजल खानाचा वध हा पाठ लागला. आणि शिक्षक होते धाईत सर, खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम बसवणारे. आता ते हयातीत नाही, त्यांच्याकडे तो पाठ आला. या पद्धतीनं त्यांनी शिकवला हो पाठ की त्या संपूर्ण 40 विद्यार्थ्यांमध्ये मी फक्त एकच जावेद पाशा नावाचा मुसलमान होतो. त्या 39 विद्यार्थ्यांना त्या दिवशी कळलं की अफजल खान कोण. आणि त्या दिवशी त्यांना कळलं की कालपर्यंत आमच्या ताटात जेवणारा, आमच्या बरोबर आम्ही सगळे बांधव म्हणणारा हा जावेद पाशा त्या अफजल खानाचा वारिस आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी धायतांनी शिकवलं, ज्या पद्धतीनं मला प्रश्न विचारले, जावेद पाशा म्हणायचे, पाशा अफजल खान मुसलमान होता, कोण होता? मुसलमान होता. शिवाजी महाराजांना मारायला गेला होता, समजलं का? हो. मग त्याचा कोथळा काढला, इकडे 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 ऍक्टिंग करून दाखव. आणि तेव्हा अफजल खानाचा वध म्हणून ते दर वर्षाला ती एकांकिका बसवायचे आणि त्याच्यात माझी निवड व्हायची. कोणत्या पोस्टसाठी होतोय तसा ना. एखाद्या वेळेस म्हणालो असेल कदाचित की मी शिवाजी महाराज, तू होऊ शकत नाही, तू अफजल खानच. या लोकशाहीचा मृत्यू, सेक्युलरिझमचा मृत्यू, समता ममताचा मृत्यू बालपणापासून कुठं काढल्या जातोय. आज तर भाजपानं NCERTचा अभ्यासक्रमच बदलून टाकला. धार्मिक शिक्षण तात्विक असेल, धार्मिक शिक्षण सर्वसमावेशक मानवतेसाठी असेल तर ठीक आहे. पण ते शिक्षण देण्यापूर्वी तुम्ही धार्मिक विभाजन करून ते शिक्षण होत असाल तर ते सर्वसमावेशक कसं होणार आहे. या सगळ्यांची बीज मूल्य कुठं आहे आणि आपल्याला कोणत्या व्यवस्थेचा मुकाबला करायचा आहे हे आपण नीट समजून घ्यावं. वेळात वेळ, मला उशीर झाला, रेल्वेकडनं तुमचे आभार मानतो की रेल्वेनं उशीर केला तरी तुम्ही थांबलात. तुमचे आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, राम राम. तेवढं कशाला सोड.
कारण माझा भाऊ रामायणामध्ये आमच्याकडे दंडारी खूप चालायच्या. दंडारी माहिती आहे ना, रामायणाच्या दंडारी वगैरे. तर माझा भाऊ गुलाम हा खूप देखणा रामाचा रोल करायचा. हो, आणि त्याच्यातही माझा मोठा भाऊ हा रावणाचा रोल करायचा. माझ्या घरातच राम आणि रावण होते. मी कोण? प्रश्नचिन्ह. म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो, आपली रजा घेतो. तत्पूर्वी माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशन इथं करून घ्यावं मान्यवरांनी अशी विनंती करतो. धन्यवाद.